अनंत ब्रह्मांडे एके रोमे ऐसे धेंडे, तो या गवळ्यांचे घरी उंबरा चढता टेका धरी। मारी आले दैत्य गाढे ज्याचे पुराणे पवाडे, तो या गवळ्यांचे घरी उंबरा चढता टेका धरी। तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा, तो या गवळ्यांचे घरी उंबरा चढता टेका धरी। विठोबा रखुमाये विठोबा विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये विठोबा प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान श्यामसुंदर श्रीकृष्ण परमात्मा त्याचे दिव्य लीला वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची माथा चरणावरी, माथा चरणावरी, संतांची माथा चरणावरी, वचनायिका कमलापती माझे रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी, आपणा सावे जवळे। वचनायिका कमलापती माझे रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी, आपणा सावे जवळे। वचनायिका श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे, तो या गवळ्यांचे घरी उंबरा चढता टेका धरी। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी कीर्तनरूपी सेवा, हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली तुकोबारायांचा आहे। तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं विशेषत्व वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? ज्याच्या एका एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड व्याप्त आहेत असा असणारा तो सर्व व्यापक परमात्मा, एवढा मोठा असणारा तो परमात्मा आणि सामान्य असणाऱ्या गवळ्यांच्या घरी बाललीला करण्याकरिता आला, रांगू लागला आणि उंबरा चढत असताना, उंबऱ्यातून बाहेर येत असताना, खेळत असताना, चालत असताना टेका धरून उभा राहू लागला। सगळ्या जगाला ज्याचा आधार आहे,
सगळं जग ज्याच्यावर अवलंबून आहे आणि तो परमात्मा उंबरा चढता टेका धरी कुठे या गवळे यांच्या घरी. हा जो या शब्द याच्यात घातलाय ना, या शब्दामध्ये फार काही भरलेलं आहे. या गवळ्यांच्या घरी म्हणजे नेमकं कोणत्या गवळ्यांच्या घरी प्रश्न आहे ना. तो हा जो तो शब्द आहे ना, त्याच्यात पण फार काही दडलेलं आहे महाराज. तो या गवळे यांचे घरी आणि काय करतोय म्हणजे उंबरा चढता टेका धरी. हे तो म्हणत असताना त्याचं मोठेपण सांगायचं आहे आणि या म्हणत असताना यांचं सामान्यत्व सांगायचं आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. तो एवढा विशेष आहे आणि हे एवढे सामान्य आहेत, पण तरीसुद्धा तो यांच्या घरी आणि उंबरा चढता टेका धरी हे म्हणण्याचं तात्पर्य आहे. जरी हा अगदी उंबरा चढत असताना आधार घेऊन उभा राहत असला तरी त्याला सामान्य समजू नका. ज्यानं फार मोठे मोठे आसूर मारलेत. मारी आले दैत्य गाढे. गाढे म्हणजे बलवान आणि मारले सगळेचे सगळे. मारी आले दैत्य गाढे. मी सांगतो असं नाही महाराज म्हणतात. ज्याचे पुराणे पवाडे सगळेचे सगळे पुराण ज्याचे पवाडे गातात असा श्रेष्ठ असणारा तो परमात्मा आणि तो या गवळे यांचे घरी एवढा विशेष असणारा तो परमात्मा या गवळे यांचे घरी काय करतो. उंबरा चढता टेका धरी. हा त्यातला भाव आहे महाराज. महाराज म्हणतात का बरं हे सगळं करत असेल. अहो त्याला सगळं करताच येतं महाराज. कसं काय करता येतं त्याला सगळं. त्याच्या अंगामध्ये सगळे गुण आहेत. गुण म्हणजे कळा. कळा शब्दाचा अर्थ तो गुण. तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा. सर्व कला ज्याच्या अंगात आहेत असा असणारा हा परमात्मा त्याच्या दिव्य कलांनी युक्त त्यांनी प्रगट होऊन आणि या गवळे यांचे घरी उंबरा चढता टेका धरी असं त्यांनी विशेष असणारं चरित्र करून दाखवतोय आणि ते सर्वांच्या अंतकरणामध्ये घर करून बसतोय. अतिशय विलोभनीय असणारं भगवंताचं हे चरित्र जे जीवनमुक्तांना सुद्धा त्यांनी जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद प्राप्त करून देतं असं त्यांनी चरित्र भगवंत या ठिकाणी करतो आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई हरे अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे. तो या गवळी यांचे घरी उंबरा चढता टेका धरी. प्रस्तुत काल्याचा प्रसंग आहे. काला म्हणलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र त्याची लीला श्रवण करावे. ते अतिशय मधुर आहे. सर्वांना समाधान प्राप्त करून देणारे आहे. सर्वांनाच आनंद देते. नवे नवे परमार्थाचं सार जर त्यांनी शोधून काढायचं ठरलं तर परमात्मा प्राप्त करून घेणं असं आहे. मग अट्टहास केला आणि परमात्मा प्राप्त केला. आता काय करायचं. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. महत्त्वाचा मुद्दा आहे का. थोडा विचार करा माझ्या शब्दांवर. परमात्मा प्राप्त करून घेणं हे त्यांनी परमार्थातलं सार आहे आणि परमात्मा आपण सगळ्यांनी प्राप्त करून घेतला. परमात्मा प्राप्त झाला. आयुष्य शिल्लक राहिलं. आयुष्य परमात्म्याच्या प्राप्तीकरिताच मिळालं. मग या आयुष्यामध्ये अतिशय कमी कालामध्ये तुम्ही साधना केली. परमात्म्याला प्राप्त करून घेतलं आणि परमात्मा प्राप्त झाला. आता आयुष्य शिल्लक आहे. याच्यात काय करणार आहात प्रश्न आहे माझा. असा कोणी विचार नाही करत महाराज. असा विचार केला पाहिजे. महत्त्वाचा विचार आहे. आता काय करणार आहात. परमात्मा प्राप्त झाला. त्याचं उत्तर आहे लक्षपूर्वक आहे का. त्याचं उत्तर असं आहे जो परमात्मा आपल्याला अट्टहासानं प्राप्त झाला आता उरलेल्या आयुष्यामध्ये अखंड त्याचं चिंतन करीत राहणं हे त्यांनी मूळ असणारं वैभव आहे. जगद्गुरु तुकोबारांसारख्या महापुरुषांना भगवंताकडे त्यांनी मागावं लागलं. ते म्हणतात चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी. हाच लाभ आहे सगळ्यात मोठा. काय करायचं आहे आता चिंतन. देव प्राप्त झालेला आहे. ते म्हणतात मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. हे अभंगाचं पहिलं चरण आहे. त्याचा शेवट असा आहे. तुका म्हणे चित्त निवांत राहिले ध्यायी ती पाऊले विटेवरी. मोक्षपद प्राप्त झालं पण प्राप्त करून सुद्धा तुच्छ केलं म्हणजे त्याला दुय्यम करून टाकलं. बस नको आता मोक्ष. का बरं मोक्ष नको आहे म्हणले चित्त निवांत झालेलं आहे आणि आता त्यांनी एकच काम करायचं राहिलेलं आहे. ते म्हणजे अखंड भगवंताच्या चरणांचं ध्यान त्याचं चिंतन. ध्यायी पाऊले विटेवरी. विटेवर असणाऱ्या परमात्म्याच्या चरणांचं ध्यान चिंतन करणं हे सगळ्यात श्रेष्ठ असणारं साधन आहे. भगवान लीला का करतो आता त्याचं कारण आहे का. त्याचं कारण असंच आहे की त्याच्या सगळ्या भक्तांना जे त्याच्यापर्यंत जाण्याकरिता अट्टहास करतात त्यांना जे अजून परमात्म्यापर्यंत गेले नाहीत त्यांना परमात्म्याचा छंद लागावा म्हणून लीला केली.
जे भगवंतापर्यंत जाऊन पोहोचले त्यांना दिव्य समाधान प्राप्त व्हावं याच्याकरिता भगवंतांनी लीला केली. ज्यांना काहीच आता करायचं शिल्लक राहिलं नाही त्यांना चिंतन घडावं म्हणून भगवंतांनी लीला केली. सगळ्यांवर उपकार करण्याकरिता लीला केली महाराज. लक्षपूर्वक ऐका. आपण सगळे त्याच्यातच मोडतो. ज्याला अजून देव प्राप्त झाला नसेल त्यानं समजावं देवानं मला समाधानी करण्याकरिता लीला केली. ही त्यांनी कथा भगवंताचं दिव्य असणारं चरित्र आहे. आणि हे भवसागरातून तारणार आहे. हे कोणाकोणाला तारतं महाराज म्हणतात तारो भवसागरेचे उच्च नीच अधिकारी, उच्च अधिकारी नीच अधिकारी, सगळ्यांना तारणारं असणारं हे साधन आहे. भगवंताची कथा, भगवंताचं चरित्र, हे चरित्र असं आहे महाराज. हे त्यांनी विलक्षण असणारा आनंद देतं. साधकांना साध्य प्राप्त करून देण्याकरिता साह्य पण करतं. आता आपण पुढे चरित्र पाहणार आहोत. बघा, भगवान प्रगट झाला. तो प्रगट झाला असा 4 हात घेऊन आला महाराज. 4 हात घेऊन आला. हे 4 हात का आणले असतील? 4 पुरुषार्थ आहेत महाराज. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हे 4ही पुरुषार्थ मी माझ्या भक्तांना देण्याकरिता आलो हे सांगण्याकरिता तो त्यांनी 4 हात घेऊन आला. बघा, बारकाईने विचार केला तर तो अष्टमीला आला. 8 वर्षाची मूर्ती अशा पद्धतीने घेऊन आला. असं त्याचं दिव्यत्व आहे महाराज. हा 8 आकडा त्याच्या ठिकाणी बराच जोडला जातो. 8वा गर्भ म्हणून त्यांनी जन्माला आला. 8वा गर्भ आहे. अष्टमीच्या दिवशी आहे. 8 वर्षाचं आहे. 8च का असेल? 8 म्हणजे मध्यम तिथी आहे महाराज. मध्य तिथी आहे. प्रतिपदेपासून अष्टमी आणि अष्टमीपासून पौर्णिमा किंवा अमावस्या. अष्टमी मध्यस्थित तिथी आहे महाराज. म्हणजे मध्य साधला. कोणाकोणाचा मध्य साधला? ज्यांना परमात्मा प्राप्त करून घ्यायचा आहे त्यांना पण त्यांनी लीला करून दाखवली. आणि ज्यांना प्राप्त झाला त्यांना पण लीला करून दाखवली. दोघांनाही समाधान देण्याकरिता भगवंतांनी लीला केली. अष्टमी तिथीला परमात्मा प्रगट झाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्त्वाचा मुद्दा सांगतो. हे बघा, वेळ कमी आहे. 1च तास आहे. 1 तासामध्ये मला तुमच्यासमोर भरपूर काही सांगायचं आहे. आज ग्रहण सुरू होणार आहे. ग्रहणाचे वेद आहेत. म्हणून वेद लागायच्या आधी आपण सगळ्यांचा प्रसाद घेऊन झालं पाहिजे. असा विचार माझ्या मनात आहे. आता भगवान काय बुद्धी देतील त्या पद्धतीने आपण करूया. तरी काल्याचं कीर्तन असं काट्यावर जर थांबलं तर मग ते काल्याचं कशाचं असं होतं ना. त्याच्यात 10-5 मिनटं पुढं मागे होणारच आहे. जरी झाले तरीसुद्धा जास्त मी लांबवणार नाही याची दक्षता नक्की घेण्याचा प्रयत्न करीन. पण तुम्ही लक्षपूर्वक मागे राहू नका. सगळ्यांनी कान उंच करून ऐका. अष्टमी तिथी भगवंताला प्रिय आहे. 8 वर्षाचा होऊन आला. असं अनेक प्रकरणं अष्टमी पाहता येते. अष्टमीच का बरं? त्याचं कारण त्यांनी मला एवढं सांगायचं होतं की त्यांनी महाराज भक्तांना सुख देण्याकरिता आला, दुष्टांचा संहार करण्याकरिता आला. मध्य आहे महाराजा. तो अशी लीला करण्याकरिता आला. म्हणून अनेकांना त्यांनी अशा पद्धतीनं समाधान प्राप्त करून दिलं. समाधान देणाराच हा परमात्मा आहे महाराज. तो समाधान देण्याकरिताच लीला करतो. खरं तर त्याचं मूळ स्वरूप जर पाहायचं ठरलं ना तर तो निर्गुण निराकार आहे. त्याच्या ठिकाणी कोणता गुण नाही, कोणता आकार नाही. हे सगळंचे सगळं त्यांनी नामरूप संबंधू, जातिक्रिया भेदू, हा आकाराशीच प्रवादू, वस्तूशी नाही. ज्ञानोबराय म्हणतात हे सगळं आकाराच्या ठिकाणी, नाम आकाराच्या ठिकाणी, रूप आकाराच्या ठिकाणी, नाम रूप संबंधू, जाती क्रिया आणि भेदू, हे 6ची 6 गोष्टी आहेत की नाही, या सगळ्या आकाराच्या ठिकाणी आहेत. परमात्म्याला आकार नाही, तो निराकार आहे. असं निराकार असणारं ते तत्व आहे. त्याला निर्गुण निराकार असं त्यांनी म्हटलं जातं. तो निर्गुण निराकार परमात्मा फक्त निराकारच राहिला असं नाही. मग काय झालं? त्यानं खेळ मांडला. त्याचा एक खेळ आहे महाराज. त्या खेळामध्ये त्यानं अनेक प्रकारानं प्रगट व्हायचं ठरवलं. तो निर्गुण निराकार परमात्मा सगुण निराकार झाला. आणि जो सगुण निराकार आहे तो सगुण साकार झाला. 3 गोष्टी मला सांगायच्या. परमात्मा 3 प्रकारानं खेळतो. तुम्हाला जर खरंच भगवंताचं दर्शन प्राप्त करून घ्यायचं असेल, भगवंताला जर जाणायचं असेल, हा परमार्थ जर भगवंताच्या प्राप्ती करताय असा दृढ निश्चय तुमच्या मनात झाला असेल तर माझ्या शब्दांकडे बारकाईनं लक्ष द्या. मी फार महत्त्वाचे मुद्दे सांगतोय. नंबर 1, परमात्मा निर्गुण निराकार आहे, परमात्मा सगुण निराकार आहे आणि परमात्मा सगुण साकार आहे. आता निर्गुण निराकार म्हणजे काय हो? ज्याच्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिरघुराया, तो रंगरूपाच्या पलीकडचा आहे, पारमार्थिक सत्तेत राहणार आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर पारमार्थिक सत्तेत परमात्मा राहतो. प्रकृती प्रातिभाषिक सत्तेत राहते. तो पारमार्थिक सत्तेत राहणारा परमात्मा शब्दांपासून फार दूर आहे महाराज. शब्द अलीकडच्या कक्षेत आहे, परमात्मा त्याच्या पलीकडे आहे. म्हणजे जेवढी प्रमाणं त्यांनी वर्णन करून सांगणारे प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, ही 6ची 6 जी प्रमाण आहेत, हे 6ची 6 प्रमाणं परमात्म्यापर्यंत जात नाहीत. तो त्याच्या पलीकडचाच आहे महाराज. त्याला वेद शब्द हा प्रबल प्रमाण आहे. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. शब्द हा
श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज त्या शब्दानं त्याला पाहिलं जातं. वेद हा शब्द प्रमाण आहे. म्हणून परमात्म्याला जर शोधायचं असलं तर वेदाच्या माध्यमातून जावं लागेल. साधू संत म्हणतात वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाललो. म्हणून वेदाच्या मार्गानं गेलं पाहिजे. त्याने वेदाचे या निरोपा आनन की जे वेद फार महत्त्वाचा आहे. नाही गा श्रुती परवती माऊली जगा. हे तुकडे तुकडे का सांगितले मला जास्त सांगायचं आहे ना, तुम्ही ओळखून घ्या काय सांगायचं आहे. म्हणजे श्रुतीसारखं श्रेष्ठ आहे जगात दुसरं कोण नाही. नाही गा श्रुती परवती माऊली जगा. म्हणून वेद अतिशय श्रेष्ठ आहे. वेद हा शब्द प्रमाण आहे. वेद परमात्म्यापर्यंत नेत असतो. पण देवाजवळ गेल्यानंतर वेदसुद्धा मौन होतो. वेद जाणू गेला पुढे मौनावाला. का बरं मौन झाला? अहो परमात्म्याचं वर्णन करण्याकरिता शब्द काम करीत नाही ना. आणि वेद हा शब्द प्रमाण आहे म्हणून शब्द अलीकडेच राहिला. परमात्मा निर्गुण निराकार आहे. त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गुण नाही, कोणत्याही प्रकारचा आकार नाही. असा असणारा तो परमात्मा. मग त्या परमात्म्याच्या ठिकाणी प्रकृती प्रतितीला आली. तिला माया असं म्हणतात, प्रकृती असं म्हणतात. तो परमात्मा आणि ती प्रकृती दोन नाहीत. ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात अमृतानुभवामध्ये. ते म्हणतात तो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोभरी चारू स्थळी चारू हारी एकांगाच्या. ज्ञानोबरायांचे शब्द आहेत अमृतानुभवातले. ते म्हणतात तो प्रियू नाम परमात्मा तोच प्राणेश्वरी झाला म्हणजे प्रकृती झाला किंवा माया झाला. आणि त्या प्रकृती आणि परमात्म्याचं ती माया आणि परमात्मा दोन नाही. तुकोबरायांच्या शब्दात सांगतो. ते म्हणतात माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अंग आणि छाया जया परी. तोडिता न तुटे सारिता निराळे लोटांगण तळे हरपती. अशी त्यांनी ती माया आणि परमात्मा एकच आहेत. म्हणून तीच माया परमात्म्याला झाकणारी ठरली. तिनं परमात्म्याला झाकलं आणि काय झालं मग तो परमात्मा ईश्वरत्वाला प्राप्त झाला. त्याला ईश्वर भाव आला. लक्षपूर्वक आहे का? मी आधी वर्णन केलं निर्गुण निराकार परमात्म्याचं. ज्ञानोबारांनी सांगितलं. ते म्हणतात सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरे सारोनिया किंवा आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. हे निर्गुण स्वरूपाचं वर्णन आहे महाराज. स्वरूप लक्षणाचं वर्णन आहे. तोच परमात्मा त्यांनी मायेच्या योगानं त्याला शबलत्व आलं. शबल ब्रह्म म्हणते त्यास तो शबल झाला. म्हणजे सौपाधिक ब्रह्म, शबल ब्रह्म किंवा ईश्वर हे एकार्थवाचक शब्द आहेत महाराज. त्याला ईश्वर भाव त्यांनी प्रगट झाला. मायेमुळं परमात्म्याला ईश्वर म्हणावं लागलं. एखादा लग्न न झालेला मुलगा आहे आणि तो त्यांनी मोठा झालेला आहे, फार कर्तबगार आहे. त्यानं किती कर्तबगारी केली तरी त्याला कोणी नवरा म्हणेल का हो? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. आधी काय म्हटलं मी, लग्न न झालेला मुलगा आहे, तो फार कर्तबगार आहे, त्यानं फार मोठं वैभव त्यांनी उभं केलं, त्याला सगळे लोक मानायला लागले, ओळखायला लागले. तो कितीही मोठा झाला तरी त्याला कोणी नवरा म्हणेल का? का नाही म्हणणार? बायकोच नाही केली, नवरा कसं काय म्हणेल? हा महत्त्वाचा विचार. मग नवरा कधी होईल? बायको केल्यानंतर मग त्याला नवरा म्हणायचं. सरळ सरळ गोष्ट आहे. तसं तो व्यापक आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, फार मोठा आहे, सर्व शक्ती त्याच्या ठिकाणी आहे. पण त्याला देव म्हणायला जागा नाही. त्याला देव म्हणण्याकरिता त्यांनी काय करावं लागलं? माया प्रगट व्हावी लागली. मायेचा त्याचा संग व्हावा लागला. मग संग झाल्यानंतर त्या परमात्म्याला देव असं नाव प्राप्त झालं. तो ईश्वर झाला, तो सौपाधिक ब्रह्म झाला, तो शबल ब्रह्म झाला. त्याला असे सगळेची सगळे नावं प्राप्त झाले महाराज. कोणामुळं प्राप्त झाले? मायेमुळं प्राप्त झाले. तुम्ही असं बोलत राहिलात ना मला फार समाधान वाटेल महाराज. कारण हे कीर्तन म्हणजे काय असतं? उगा आता कीर्तनाची सगळी मर्यादा ढासळत चालली. त्याच्यात हे असं ऐकायचे लोकांना मी काय फार विशेष सांगतो, मला काय अभिमान नाही महाराज. पण मला एवढंच कळतं कीर्तनकाराने 2 तासात निदान एखाद्या माणसाच्या पदरात काहीतरी पडेल असं बोलत जावं, काहीतरी सापडावं त्याला, त्याला त्यांनी समाधान व्हावं की बाबा मला काहीतरी ऐकायला मिळालं. नाहीतर मग राजा राणी सगळे त्यांनी सांगत राहतात. विनोद मनोरंजन तर सगळीकडेच असतं. आणि असं सांगितल्यानंतर लोकाला पचत नाही. त्याच्यानंतर लोक शेरा मारतात. कीर्तन पडलं, खरंच बरं झालं तुझ्या अंगावर नाही पडलं. नाही तर चेवणला असतं त्याच्या खाली. लोक कीर्तन पडलं म्हणतात. मग असं सांगायला लागल्यानंतर खरं मायबाप हे ऐका, खरंच गरजेची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. थोड्या वेळात मला त्यांनी महाराज ते तुम्हाला पटवून द्यायचं आहे. बघा तुम्ही, म्हणजे मला हे सांगायचं आहे परमात्मा निर्गुण निराकार आहे, पण त्याला त्यांनी ईश्वर म्हणण्याचं कारण प्रकृती जोडली गेली. जसा त्यांनी तो ब्रह्मचारीच होता, लग्न झालं नव्हतं, पण लग्न झाल्यानंतर त्याला जसा नवरा म्हणू लागले तसं त्यांनी परमात्म्याला ईश्वर म्हणू लागले. आता ईश्वर त्यांनी कसा आहे माहिती आहे तुम्हाला? ईश्वर हा सर्व व्यापक आहे. म्हणून त्यांनी ईशावास्यमिदं सर्वम, ईशावास्य उपनिषद म्हणतं. सगळ्या ठिकाणी परमात्मा गच्च भरलेला आहे.
तो कणाकणात व्यापक आहे. हरी हा व्यापक सर्वगत, हा तव मुख्यत्वे वेदांत, चिंतनासे चित्ता असू द्यावे सादर. ते निर्गुण निराकार ब्रह्म जसं व्यापक आहे तसा ईश्वर तागणे महाराज तोच आहे, फक्त त्यानं पडदा घेतला अंगावर म्हणून त्याला नाव आलं ईश्वर. ब्रह्मच आहे पण त्याने अंगावर मायेचा पडदा घेतल्या कारणाने त्याला ईश्वर असं नाव प्राप्त झालं. पण जशीच माया त्याने अंगावर घेतली असे मायेचे सगळे गुण त्याच्या ठिकाणी आले. काय गुण आहेत मायेमध्ये? तिच्यामध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, त्रिगुणात्मक माया आहे महाराज. मी म्हणतो असं नाही, भगवान स्वतः म्हणतो दैवी हेशाम गुणमयी मम माया दुरत्यया मामेव हे प्रपद्यंते माया मेतांतरंते. ते ती दैवी आहे, दिव्य आहे, गुणमयी. तिला गुणमयी म्हणलंय. 3 गुण तिच्या ठिकाणी आहेत, अशी गुणमयी असणारी ही माया. मग मायेचा संग झाल्या कारणानं त्या परमात्म्याच्या ठिकाणी विशेष असणारं सामर्थ्य तयार झालं. तो समर्थ त्याच्याजवळ शक्ती आहे महाराज. पण त्याच्या शक्तीचा त्याला काही वापर करता येत नाही. तो निर्गुण निराकार असल्यामुळं तसा पडू नये शांतपणे. कसा पडू नये? आमचे भाऊ दृष्टांत सांगायचे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. ते म्हणायचे अमावस्येची काळी रात्र आहे आणि त्या काळ्या रात्रीमध्ये एक काळं त्यांनी रान आहे, काळ्या ढेकळाचं रान आहे. त्या काळ्या ढेकळाच्या रानामध्ये एक काळा कभिन्न असणारा मनुष्य आहे. आणि तो काळी घोंगडी घेऊन झोपलेला आहे. आणि त्याला चांगली झोप लागलेली आहे. परत एकदा ऐका, काळी रात्र आहे, काळं शेत आहे, काळा मनुष्य आहे, काळी घोंगडी घेतलेली आहे आणि गाढ झोपी गेलेला आहे. तो त्यांनी रात्री एवढ्या निगूट असणाऱ्या रात्री लांबून जर पाहिलं तर कोणाला दिसेल का? नाही दिसणार. कारण हे सगळं काळच आहे. त्यानं घोंगडी पण अंगावर काळीच घेतलेली आहे, त्याच्यामुळे तो दिसणार नाही. बरं, कोणाला दिसणार नाही. पण तो तिथं झोपलेला आणि झोप लागल्यानंतर त्याच्या लक्षात आहे का मी इथं आहे म्हणून? नाही, त्याच्या पण लक्षात नाही. म्हणजे लोकांना पण दिसत नाही आणि त्याच्या पण लक्षात नाही. मग तो नाही का? आहेच. तसा निर्गुण निराकार परमात्मा आपल्याला कळत नाही. आणि त्याला जाणण्याकरिता काही साधन नाही त्याच्याजवळ, स्वतःजवळ जाणीव नेणीव भगवंती नाही. म्हणजे त्यालाही कळत नाही मी ब्रह्म आहे म्हणून, आणि आपल्यालाही तो दिसत नाही. मग नाही का? आहे ना महाराज, हा महत्त्वाचा. तो आहेच. पण त्याला प्रगट करण्याकरिता कारण जर कोण झालं असेल तर ती माया. मग तिनं त्याला ईश्वरत्वाला आणलं. तो ईश्वर त्याने महाराज ईश्वर रूपानं प्रगट झाला. पण तो माया जशी एक आहे तसा ईश्वरसुद्धा एकच झाला. ईश्वर काय 10 नसतात, ईश्वर एकच आहे महाराज. आणि तो ईश्वर त्याने पाहू लागला मी एकटाच आहे. मग काय करायचं? मग त्याच्या पोटामध्ये अनेक होण्याचा संकल्प निर्माण झाला. एकोहम बहुश्याम प्रजायैव, मी एक आहे अनेक व्हावं असा संकल्प त्याच्या पोटात निर्माण झाला. त्याला गर्भ झाला निर्माण, संकल्परूपी गर्भधारणा त्याला झाली महाराज. नाथ महाराज हीच गोष्ट विनोदानं लोकांच्या समोर सांगतात. ते म्हणतात बोला न येते आले बोला, आमुचा बाप गर्भार झाला, आमुचा बाप गर्भार झाला, बोला न येते आले बोला. हो, बोला न येते आले बोला, आमचा बाप गर्भार झाला. नवल हे ऐकिले ऐका तुम्ही चोज, ऐके तोची नाचे भोज. नाथांचं प्रमाण आहे महाराज. असं एकदा प्रमाण दिलं आम्ही कीर्तनात, बोला नाही ते आले बोला, आमचा बाप गर्भार झाला. टाळकरी म्हणले मागे, पण तसं नाही म्हणले. ते म्हणले बोला नाही ते आले बोला, तुमचा बाप गर्भार झाला. म्हणले तुमचा काय? ते म्हणले आमच्यात बाप गर्भार होत नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. सरळ सरळ गोष्ट आहे. बाप गर्भार होण्याची वस्तू नाही. पण तरी गर्भार बाप का झाला हे का म्हणतात नाथ महाराज? नाथांना काही कळत नव्हतं का? नाथांना हे सांगायचं आहे, तो निर्गुण निराकार परमात्मा ईश्वर भावाला प्राप्त झाला आणि ईश्वर एक आहे. आणि त्याला असं वाटलं मी एकटाच आहे, मी अनेक व्हावं म्हणून एकोहम बहुश्याम, मी अनेक व्हावा असा संकल्प त्याच्या पोटात निर्माण झाला. हा संकल्पाचाच गर्भ आहे महाराज. मग काय झालं? मग तो प्रसवला. महाराज म्हणतात प्रसवला विश्व तोची, होय सर्व जाणता प्रसवला विश्व तोची. मग तो प्रसवला म्हणजे बाळांत झाला. कोण? ज्याला गर्भधारणा आमचा बाप गर्भार झाला आणि थोड्या वेळानं तो प्रसवला. महत्त्वाची गोष्ट आहे. काय प्रसवला? तो प्रसवला म्हणजे काय झालं तर तो अनंत ब्रह्मांडांना प्रसवला. काय झालं त्याच्यापासून? निर्माण जगत निर्माण झालं. मी सांगतो असं नाही, ज्ञानोबरायांची परत एक अमृतानुभवातली ओवी देतो ऐका. ती म्हणतात आयसी ये निरुपाधिके, जगाची जी जनिके, ती वंदिली मिया मुळिके, देवो देवी. जगाला जन्म देणारे 2 तत्व आहेत, तो परमात्मा आणि त्याचा संग चांगली झालेली प्रकृती. प्रकृती आणि परमात्मा ते देव आणि देवी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विश्व निर्माण झालं. या विश्वाला त्यांनी जन्म दिला महाराज. तोच परमात्मा त्यांनी विश्वरूपानं अशा पद्धतीने प्रगट झाला आणि त्यानं खेळ खेळण्याकरिता त्यांनी महाराज अट्टहास केला आणि अनंत ब्रह्मांड निर्माण केले. कुठं ठेवले एवढे ब्रह्मांड? त्यानं
म्हणतात एवढा व्यापक तो परमात्मा आहे, त्यानं खेळण्याकरिता ब्रह्मांड निर्माण केले आणि एका एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड ठेवले. एका एका रोम म्हणजे आपल्या अंगावरचे केस. मी काही मोजले नाहीत, पण असं म्हणतात 3.5 कोटी असतात. माझं खोटं वाटत असलं तर बघा तुम्ही घरी, नंतर मोजून बघा. सगळ्या अंगावर मिळून त्यांनी 3.5 कोटी माणसाचे जर आहे तर ही रचना भगवंतासारखीच आहे सगळी. मग कदाचित भगवंताच्या अंगावर सुद्धा 3.5 कोटी रोम आहेत असं आपण समजूया. मग 3.5 कोटी रोम ज्याच्या म्हणजे केस ज्याच्या अंगावर आहेत आणि एवढे केस ज्याच्या अंगावर आहेत, प्रत्येक रोमाच्या मुळाशी अनंत ब्रह्मांड आहेत. मग किती ब्रह्मांड प्रसवलं असेल तुम्ही तुमचं ठरवा. महत्त्वाचा विचार आहे महाराज. किती मोठा आहे, त्याची व्याप्ती किती आहे, तो किती श्रेष्ठ आहे, त्याची महती किती आहे हे सांगण्याकरिता जगद्गुरु तुकोबारायांना उदाहरण द्यावं लागलं. आणि उदाहरण देऊन त्यांनी सांगत असताना त्याची प्रभुता, त्याचा मोठेपणा, त्याचं श्रेष्ठत्व त्यांनी महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून वर्णन केलं. त्याचं मोठेपण सांगतात. धेंडे म्हणजे मोठे, एवढं मोठं आहे म्हणे ते. किती मोठं आहे परमात्मा तत्व. अनंत ब्रह्मांडे एके रोमी, असं त्याचं मोठेपण आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमात आहेत एवढा मोठा तो परमात्मा आहे. कोणत्या रूपाचं वर्णन चाललंय? 3 सांगत होतो ना आपण, निर्गुण निराकार, सगुण निराकार. सगुण निराकार मुद्द्यापर्यंत आपण आलो. तो सगुण आहे, निराकार आहे. ती सगळी रूपं त्याचीच आहेत महाराज. त्या बरं गुण कोणामुळं त्याला आले? मायेमुळं आले. चांगलं ऐकतात, फार सुंदर. मायेमुळं त्याच्या ठिकाणी गुण आले, मग तो सगुण झाला. पण ठराविक एका आकारात नाही. आपण एवढे माणसं बसलो, सगळे सारखेच आहेत का महाराज? हात पाय सगळे कॉमन सगळ्यांना आहेत महाराज. नाक डोळे सगळ्यांना आहेत. सगळ्यांचे नाकं, सगळ्यांचे डोळे, सगळ्यांचे कान, सगळ्यांचे हात पाय सारखे आहेत का? नाही. प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. मग तो सगळेजण आहेत पण प्रत्येकाच्या ठिकाणी भिन्नत्व आहे. म्हणजे जो सगुण आहे तो परमात्माच यांच्या रूपानं आहे, पण निराकार आहे. ठराविक आकारात नाही म्हणून त्याला निराकार म्हणले. सगुण आहे, निराकार आहे, असा असणारा पर सगुण निराकार. गुरुजी सांगायचे बरं हे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ही प्रक्रिया सांगायची. फार महत्त्वाचा विचार आहे. तो निर्गुण निराकार आहे, तोच सगुण साकार झाला. म्हणून एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड. जे ब्रह्मांड म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? ब्रह्मांड शब्दाचा अर्थ काय होतो? तुम्ही जिथं बसलात ना आता, ती तुमची 2.5 बाय 2.5ची जागा धरा. फक्त 2.5च धरा. 2.5 बाय 2.5ची जागा.
ही 2.5 बाय 2.5ची जागा कुठं आहे? या संतवाडीत आहे किंवा या मंदिरात आहे. हे मंदिर कुठं आहे? म्हणजे संतवाडीत आहे. संतवाडी कुठं आहे? जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र भारतात आहे. भारत आशिया खंडात आहे. आशिया खंड पृथ्वीवर आहे. पृथ्वी सूर्यमालिकेत आहे. कशात आहे? सूर्यमालिका. म्हणतात मोठा ग्रह आला, सूर्याला धडकला आणि धडकल्यानंतर सूर्याचा एक भाग त्यांनी तुकडा बाजूला झाला, त्याच्यातून छोटे छोटे ग्रह त्यांनी अशा पद्धत 2 ग्रहांची टक्कर झाली, त्याच्यातून सूर्यमालिका तयार झाली. आणि मग त्यांनी तो सूर्य, बाकीचे सगळे ग्रह, सूर्यमालिका. सूर्यमालिका कशात आहे? सूर्यापेक्षा फार मोठे मोठे ग्रह ब्रह्मांडात आहेत महाराज. पण आपल्या मालिकेमध्ये त्यांनी सूर्य सगळ्यात मोठा आहे. मग सूर्याच्या पाठोपाठ त्यांनी गुरु असेल, शनी असेल, मग बाकीचे सगळे. मला काय आता ते खगोलशास्त्र सांगायचं नाही, मला एवढंच सांगायचं ब्रह्मांड कशाला म्हणतात असं त्यांनी महाराज. सूर्यमालिका. ही सूर्यमालिका कुठे राहते? ही सूर्यमालिका राहते आकाशगंगेत. कुठं राहते? आकाशगंगेत. आकाशगंगा म्हणजे काय? ज्याच्यामध्ये अनंत सूर्यमालिका आहेत त्याला एक आकाशगंगा असं म्हणतात. आणि अशा अनंत आकाशगंगा ज्याच्यात राहतात त्याला एक ब्रह्मांड म्हणतात. नाही लक्षात आलं? मग तुम्हाला 2.5 बाय 2.5 कशाला सांगत होतो? आता मोजा बरं, तुम्ही इथं बसला आहात ते, आणि ब्रह्मांड किती मोठं ब्रह्मांड आहे. आपण त्याच्यासमोर काहीच नाहीत मला, धुळी कणसुद्धा नाहीत, एवढं व्यापक असणारं ब्रह्मांड आहे. आणि एवढं मोठं ते ब्रह्मांड. आणि असं एक ब्रह्मांड मी तुम्हाला सांगितलं, असे अनंत ब्रह्मांड आहेत. आणि कुठं आहेत? भगवंताच्या एका रोमात आहेत महाराज. मग असे अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमात आहेत आणि ज्याच्या अंगावर त्यांनी महाराज 3.5 कोटी रोम आहेत असा गृहीत धरा, तो किती मोठा असेल याची कल्पना तरी मनाला करवते का? एवढा मोठा देव आहे, एवढं मोठं त्याचं श्रेष्ठत्व आहे. तो निर्गुण निराकार आहे, सगळ्यांचा अधिष्ठान आहे. ते तर त्याच्याच पुढचं पुढचं आहे महाराज. ते मला एका शब्दात सांगून आपण निघून गेलो पुढे. तो सत्य ज्ञानानंत गगनाचे पावरण आपण ऐकलं. तोच परमात्मा सगुण निराकार झाला. आणि हरे हा व्यापक सर्वगत हात व मुख्यत्वे वेदांत. वेदानं त्याचं वर्णन करून सांग. आता वेदानं वर्णन करून सांगण्यास योग्य झाला. आधी शब्दांच्या पलीकडचा होता तो नाही सांगता आला. पण त्यानं ज्यावेळेला सगुण निराकार रूप धारण केलं, ईश्वरत्वाला प्राप्त झाला, तेव्हा वेदानं ईश्वराचं वर्णन करून सांगितलं. असा जो ईश्वर आहे सर्वव्यापक, तो ईश्वर त्यांनी महाराज खेळण्याकरिताच प्रगट झाला. तो खेळ खेळू लागला. कोणाबरोबर खेळतोय? आपल्या स्वतःबरोबरच खेळतोय. महाराजांचं प्रमाण आहे, ते म्हणतात क्षराला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी. सागर म्हणजे समुद्र, क्षराला म्हणजे त्याची वाफ झाली आणि स्वतःबरोबर खेळायला लागला. तुम्ही ऐकतात ना, थोडं लक्षपूर्वक ऐका बघा. समुद्राची वाफ झाली, ती वाफ त्यांनी होते, त्या वाफेचं रूपांतरण कशात झालं? ढगात झालं. ढगाचं रूपांतरण कशात झालं? पावसात झालं. पावसाचं त्यांनी पाणी पडलं, पाण्याचं रूपांतरण कशात झालं? नदीत झालं. आणि नदी वाहत वाहत कुठं गेली? समुद्रात गेली. पाणी कुठून निघालं? समुद्रातून. आणि फिरून कुठे आलं? समुद्रात. मग खरं सांगा, वाफ जरी झाली तरी तो काय आहे? समुद्रच आहे. पाऊस जरी पडला तरी काय? समुद्रच पावसाच्या रूपानं आपल्यापर्यंत आला. मग तो नदीच्या रूपानं वाहायला लागला. नदी जरी वाहते तरी काय? समुद्रच वाहतोय. आणि समुद्र वाहून कुठं गेला? समुद्राकडेच गेला. म्हणजे तात्पर्य काय झालं? कोण कोणाबरोबर खेळलं? समुद्रच समुद्राबरोबर खेळ. महाराजांचं प्रमाण मी आधी सांगितलं ना, ते म्हणतात क्षराला सागर गंगा ओघी मिळे आणि आपणची खेळे आपणाशी. समुद्र स्वतःबरोबर खेळतो, तसा परमात्मा स्वतःच मायेच्या माध्यमाला हाताशी धरून स्वतःबरोबर खेळायला लागला. आणि खेळण्याकरिता काय केलं असेल तर अनंत ब्रह्मांड निर्माण केले. त्याच्यापासूनच सगळं निर्माण झालं. महाराज फार सुंदर वर्णन आहे, मी सांगतो असं नाही. महाराज सांगतात, हे जयापासोनी सकाळ, जयापासोनी सकाळ, जयापासोनी सकाळ, जयापासोनी सकाळ, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा, महिमंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा. जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा. हे नये अनुमान श्रुतीशी, जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा. नये अनुमान श्रुतीशी. जयापासोनी सकळ
महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा, नये अनुमाना श्रुतीशी. श्रुती म्हणजे वेदातल्या श्रुती, त्याचा अनुमान लावण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण त्यांना सुद्धा त्याचा अनुमान लागला नाही. असा व्यापक असणारा तो परमात्मा आहे आणि तो खेळण्याकरिता तयार झाला. मग काय केलं त्यानं खेळण्याकरिता? त्यानं हे विश्व निर्माण केलं. कसं निर्माण केलं असेल विश्व? गोस्वामीजी म्हणतात, कर्मप्रधान विश्वर चिराखा, जो जसं कर हुसो तसं फल चाखा. अनेक जीवजंतू निर्माण केले, ब्रह्मांड निर्माण केले, आणि कर्मप्रधान विश्व निर्माण केलं. काय कर्म निर्माण केलं? म्हणजे दोन कर्म आहेत, धर्म आणि अधर्म. त्याला पाप आणि पुण्य असं म्हणायचं. ही पृथ्वी निर्माण केली, खेळण्याकरिताच निर्माण केली. एवढ्या ब्रह्मांडांमध्ये त्यांनी अनेक पृथ्वी असतील, आपण आपल्या पुरता विचार करूया. आपली पृथ्वी, याच्यावर त्यांनी जीवजंतू निर्माण केले. आणि हे जीवजंतू निर्माण केले, कसे निर्माण केले? ते कर्म करून त्यांनी जन्माला येतात. मी सांगतो असं नाही, महाराज म्हणतात पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. पाप पुण्य करून सगळे जन्माला येतं. कर्म आहे पाप आणि पुण्य. अगा कर्मी जय उरावे, तै ते हे सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्मप्रधान रचना केली, पाप पुण्यात्मक असणारं हे कर्म आहे. म्हणून ते समतोल त्यांनी पृथ्वीवर त्याचा ठेवला जातो. हा समतोल ठेवण्याचं काम परमात्मा करतो. पाप वाढायला लागलं तरी परमात्म्याला यावं लागतं, पुण्य वाढायला लागलं तरी त्याला यावं लागतं. त्याला हाच तर त्याचा खेळ आहे महाराज. पापही त्यानंच निर्माण केलं, पुण्य त्यानंच निर्माण केलं, पाप पुण्य करणारे पण त्यानंच निर्माण केले. आणि हे पाप पुण्याचा खेळ खेळत असताना पुण्य वाढायला लागलं, समतोल ठेवायचा, पुण्य कमी करण्याकरिता आला. पाप वाढायला लागलं, समतोल ठेवायचा, पाप कमी करण्याकरिता आला. असा अनेक वेळेला येतो. अनंत अवतार घेशी भक्ताकारणे, असा अनंत अवतार घेणारा तो परमात्मा आहे. आता तो सगुण निराकार असणारा परमात्मा त्या भक्तांबरोबर खेळण्याकरिता सगुण साकार होऊन येतो. आता किती रूप झालं? तिसरं रूप झालं. पहिल्यांदा काय होतं? निर्गुण निराकार. मध्ये काय झालं? सगुण निराकार. जो अनंत ब्रह्मांडे एक रोमे ऐसे धेंडे, हा सगुण निराकार. आणि तोच परमात्मा सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो. दुराचारी जन्माला आले सत्ययुगामध्ये, हिरण्याक्षासारखे, हिरण्यकश्यपूसारखे, त्यांचा निपात करण्याकरिता हा त्यांनी वराह नरसिंहाचे रूप घेऊन आला. तेच त्यांनी रावण कुंभकर्णाच्या रूपानं प्रगट झाले. त्यांना मारण्याकरिता त्रेतायुगामध्ये हा राम रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. आणि तोच परमात्मा द्वापार युगामध्ये त्याने अनेक असुर जन्माला आले म्हणून त्यांना मारण्याकरिता आला, सगुण साकार होऊन आला. कोण कोण जन्माला आले? कंसासारखे, जरासंधासारखे, दुर्योधनासारखे, दुःशासनासारखे, शिशुपालासारखे, दंतवक्रासारखे, पौंड्रकासारखे, शाल्वासारखे. हे अनेक दुराचारी अशा पद्धतीने जन्माला आले. आणि ते त्यांनी मला सर्वांना त्रास देऊ लागले, सर्वांचा छळ करू लागले. सर्वांना म्हणजे कोणाला? हे तीन घटक महत्त्वाचे समाजामध्ये आहेत. या तीन घटकांना छळ केला म्हणजे सगळ्याच लोकांचा छळ केल्यासारखं होतं. नंबर 1 गोमातेचा छळ, नंबर 2 ब्राह्मणांचा छळ, आणि नंबर 3 भक्तांचा छळ. या तिघांचा छळ त्यांनी झाला की त्यांनी धर्माला ग्लानी येत असते महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. हे धर्माचे मुख आहेत. ब्राह्मण अतिशय महत्त्वाचं आहे. लोकांना त्याची ॲलर्जी जरी झाली असली, आता सध्या लोकांना ब्राह्मण नको असला तरी पण ब्राह्मण फार. तू म्हणाल कशाकरिता तुला ब्राह्मण पाहिजे? काय ब्राह्मण करतो? आपल्या या भारतभूमीवरती अनेकांचे आक्रमण झाले बघा. यवनांचे आक्रमण झाले, मुघलांचे. कितीतरी वर्ष त्यांनी आपल्या भूमीवर राज्य केलं. इंग्रज आले, 150 वर्ष आपल्या उरावर नाचून गेले. हा महत्त्वाचा विचार आहे. एवढे सगळे आले आणि त्यांनी धर्म पायाखाली तोडवला. आणि तरी पण आपण एवढे मोठे सप्ताह ते निघून गेल्यानंतर पण करतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ अजून धर्म टिकून आहे. त्याने घालवण्याचा प्रयत्न केला तरी टिकून आहे. का टिकला? त्याचं कारण आपल्या धर्माचं नाव काय आहे? हिंदू धर्म आहे की नाही? सगळ्यांना हिंदू धर्म माहिती आहे. धर्माचं नाव आहे सनातन वैदिक धर्म. काय नाव आहे? सनातन वैदिक धर्म. आपल्या धर्माचं नाव आहे मला. मग आपल्या धर्मामध्ये प्रधान ग्रंथ जर कोणता असेल तर वेद हा आपला प्रधान असणारा ग्रंथ आहे. म्हणून वेदाच्या नियमानुसार आपण सगळेजण वागत आहोत. आपली जी चर्या आहे ही वेदाला धरून आहे. वेद अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून वेद जर जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते ब्राह्मणांनी केलं महाराज. महत्त्वाची गोष्ट आहे. कागदावरचा वेद लोकांनी नेला असेल महाराज, उचलून बुडवला असेल, पण कंठात धारण केला. महत्त्वाची गोष्ट आहे. स्वरासहित कंठात वेद धारण केला. वेदाच्या ऋचा, वेदातले मंत्र जसेचे तसे जपून ठेवले. कुणी ठेवले? ब्राह्मणांनी टिकून ठेवले. ब्राह्मण गरजेचं आहे महाराज, फार महत्त्वाची गोष्ट आहे. नंबर 2 गोमाता महत्त्वाची आहे. ती आहे म्हणून सगळं जग नाही. गावो विश्वस्य मातारा, सगळ्या जगाची आई आहे महाराज ती. आपण आपल्या हातानं कमी केले महाराज. ती म्हातारी झाली, दूध द्यायचं बंद झालं, वेत द्यायचे बंद झाले की लोक तिला खाटकाला देऊन टाकतात निर्लज्जासारखे. महत्त्वाची गोष्ट आहे. खरं सांगा, आपण जिचं दूध पितो तिला काय म्हणतो? आई म्हणतो. मग आपण गाईचं दूध पित नाहीत का? मग तिला काय म्हणलं पाहिजे?
आई म्हणलं पाहिजे. आपली आई म्हातारी झाल्यावर आपण खाटकाच्या दावड्यात देऊ का? देणार नाही. मग गाय म्हातारी झाल्यावर का देतो आपण? खंत आहे की नाही महाराज? गाय महत्त्वाची आहे. आणि नंबर 3 भक्त महत्त्वाचे आहेत. भक्त, तुम्ही एवढे भक्त त्यांनी एकत्र येता म्हणून तर गोड सप्ताह होतो, म्हणून तर परमार्थ होतो, म्हणून तर त्यांनी हा परमार्थ त्यांनी वाढतो. हे भक्त आहेत म्हणून हे लेकरं त्यांनी तयार होतात, यांच्यावर संस्कार होतात. भक्त नसतील तर काय होईल महाराज पुढे? धर्म कसा टिकेल? म्हणून 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग तिघांवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा देवाला यावं लागतं. म्हणून कंसासारखे, जरासंधासारखे, दुर्योधनासारखे जन्माला आले आणि तिघांवर अत्याचार करू लागले. हा अत्याचार वाढला, पृथ्वीला सहन होईना, पापाचा भार झाला. पृथ्वी भगवंताकडे गेली, विनंती केली. भगवंतानं सांगितलं मी येणार आहे. आकाशवाणी झाली, आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान. आणि 3 नावं सांगितले, रक्षील, ब्राह्मण, गायी, भक्त. तिघांचेच नावं घेतले. तिघांचा सांभाळ करण्याकरिता देव येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाह वसुदेवाबरोबर त्यानं करून दिला. विवाहातच विघ्न आले. हिच्या पोटी 8वा येऊन तुला मारेल. कंस घाबरला, तिला मारहाण करण्याचा प्रयत्न करू लागला. मग वसुदेवानं हात धरला, 4 नीतीच्या गोष्टी सांगितल्या, दोघांना बंदीखान्यात नेऊन टाकलं. यथाकाल 6 लेकरं देवकीला झाले. कंसानं 6ची 6 मारले. 7वा गर्भ आला, योगमायेनं पळवला. भाद्रपद महिन्यातल्या शुद्ध षष्टीला त्यांनी बलभद्र प्रगट झाला. यानंतर त्यांनी अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. वसुदेवाच्या हृदयात आला, तिथून देवकीच्या हृदयात गेला. देवकीचं तेज वाढू लागलं. 9 मास पूर्ण होत आले. देवदेवता गर्भस्तुती करण्याकरिता आल्या. मग 9 मास पूर्ण झाल्यानंतर श्रावण महिना आला, वद्य पक्ष आला, अष्टमी तिथी आली, बुधवारचा दिवस आला, ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल झाले. अशा वेळेला रात्रीचे 12 वाजले आणि रात्रीच्या 12 वाजता लख्ख असणारा प्रकाश कारागृहामध्ये पडला आणि जगाचा मालक सगुण साकार रूप धारण करून प्रत्यक्ष प्रगट झाला. देवदेवतांना आनंद झाला. आता सर्व गुणोपेत काल परमशोभना. काळाला आनंद झाला, दिशांना आनंद झाला, वायुदेवाला आनंद झाला, जलदेवतेला आनंद झाला, पृथ्वीला आनंद झाला, देवतांना आनंद झाला, मानवांना आनंद झाला. सगळे आनंदी झाले महाराज. भगवान त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला. 4 हात घेऊन आला. वसुदेवाला सांगितलं मी आलेलो आहे, गोष्ट खरी आहे, पण मला थांबायचं नाही. मग कुठे जायचं? मला नंदाच्या घराला जायचं. नंदाच्या घराला मज ने गोकुळाला, मला गोकुळाला त्यांनी घेऊन जा. असं म्हणल्यावर देवा एवढा मोठा तुला न्यायचं कसं? भगवान बालरूपामध्ये प्रगट झाले. आणि मग मात्र त्यांनी देवकीनं मांडीवर घेतलं, स्तनपान करायला सुरुवात केली. पण दुसऱ्या क्षणाला आठवलं कंस आला. मग काय करायचं? सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगझेटी, जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल, असं म्हणून त्यांनी वसुदेवाच्या हातात भगवंताला दिलं. उचललं. भगवंताला म्हणतात उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. बंधनं गळून गेले, द्वारपाल झोपे गेले, दरवाजे उघडले, कुलप त्यांनी गळाले. तुम्हाला तुमचं बरं आहे बा हे सगळं. तुमचा देव मोठा झाला, लगेच लहान झाला, लगेच द्वारपाल झोपे गेले, कुलप गळाले, दरवाजे उघडले, टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं. कसं काय त्यांनी जमतं तुम्हाला असं लोक म्हणतात आम्हाला. असं म्हणायला लागले काय म्हणतो धसकाट्या. तुला असे शब्द त्यांच्याकरता ठेवणीतले शब्द आहेत महाराज. आणि हे कीर्तनकारांनी आता वापरले पाहिजेत. खरं सांगतो, फार मिळमिळीतन फार पाया पडून कीर्तन जर केलं तर मग लोक तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटतील. त्यांना धर्म नको, धार्मिक गोष्टी नको, ते फॉरवर्ड झालेले आहेत. त्यांच्या पोटात तर्कानं घर केलेलं आहे. हे तार्किक त्यांनी महाराज व्हायरस आहेत. कॅन्सरसारखे आहेत महाराज. एकदा रुजले ना समाजामध्ये तर कॅन्सरसारखे फोपावतील ना, म्हणून त्यांना धसकट म्हणलं पाहिजे. आणि त्यांचा वेळेच इलाज केला पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. अशा शब्दात त्यांच्याविषयी बोललं पाहिजे. म्हणजे तुमचा देव लहान होतो मोठा होतो असं कुठं होत असतं का? आमचा देव सगळं काही करू शकतो. आमच्या देवामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेत. तो शक्तीनं संपन्न आहे, त्याला सर्व काही करता येतं. म्हणून सर्व समर्थ असणारा परमात्मा. अरे जर ब्रह्मांड निर्माण करू शकतो तर लहान होणं मोठं होणं काय जिन्नस आहे हो? कुलप तोडणं म्हणजे काय फार मोठी गोष्ट आहे का? असं सरळ त्याला करता येतं. म्हणून का बोललो माहिती आहे तुमच्यासमोर? हे तुम्हाला शहाणं करण्याकरिता. तुम्ही बराच शहाणं करायला आला. शहाणं नाही, तुम्ही जर मिळमिळीत फार सात्विकपणानं वागलात आणि हे जर तुमच्या अंगावर धावून आले, ते उद्या तुम्हाला वाकडं तिकडं बोलायला लागले, तुम्हाला नको का बोलायला काही साधन. म्हणून त्यांचा जर कोंब फुटला असला तर मोडून काढा, नाही तर उद्या झाड झाल्यानंतर त्यांनी महाराज त्रास देईल ना. म्हणून तो कोंब आहे ना, तो खुडला पाहिजे. त्याचं झाड झाल्यावर कसं खुडता येईल? मग करवतीनं सुद्धा कापता यायचं नाही. कायदे फार बेकार आहेत महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग असा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून तात्पर्य मला सांगायचं की वेळची वेळीत त्यांना सांगितलं पाहिजे. परमात्मा त्यांनी बालरूप धारण करून आला. वसुदेवानं त्यांनी टोपलीत घातला, डोक्यावर घेतलं, रस्त्यानं चालू लागला. दो पाऊस चरणस्पर्श केला, पलीकडच्या बाजूला गेला. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. तिथं आपला पुत्र ठेवला, कन्या बरोबर घेतली. कारागृहामध्ये अशा पद्धतीनं त्यांनी आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज कन्येनं आकांत केला. कंस
धावत आला. त्याला वाटलं 8वा मुलगा जन्माला आला. पाहतो तर मुलगी आहे. म्हणला देवदेवता खोटं बोलायला लागले. 8वा मुलगा होणार होता आणि मुलगी कशी काय झाली. मग जाऊ द्या, जे असेल ते मारलं पाहिजे म्हणला. पण हातात धरून मारण्याकरिता निघाला. हातातून निसटली, आकाशात जाऊन उभी राहिली. कंसाला सांगू लागली, मूर्खा किम मया हातो मंधा, तुझं लागी वधी उपजला, मजा आधी तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. असं त्यांनी झाल्यानंतर कंस घाबरला. इकडे परमात्मा प्रगट झाल्याची बातमी गोकुळात कळाली. नंदराजाची बहीण आहे सुनंदा, ही पहाटे जागी झाली. तिनं जाऊन पाहिलं, नीलमण्यासारखा चमकणारा कन्हैया यशोदा राणीच्या समोर त्यांनी दिसू लागला. आता तिला आनंद झाला. यशोदेला झोपेत मुलगा झाला, तर झोपेत काय बाळांपण होत नसतं, पण माया प्रगट झाली. ती माया किमकिम न करवती, तिच्या प्रभावानं झोपेत बाळांपण झालं, मुलगा झाला. यशोदा जागी झाली, फार आनंद झाला. सुनंदा गवळण नंदराजाला सांगण्याकरिता गेली. नवरत्नांची माळ सुनंदीला दिली. सगळ्या गावात फिरते, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळा गाव आनंदी झाला. नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा वस्त्र आभूषण हे सगळंची सगळं घेऊन भगवंताला पाहण्याकरिता सर्वजण आले. देवाला पाळण्यात घातलेलं आहे. नंदा घरी झाली दाटी. सगळ्या गावातले लोक चतुष्याला असणारं भवन 4 दरवाज्यांनी येऊ लागले आणि पाळण्यातल्या देवाला पाहू लागले. त्याला पाहून गोकुळवासी लोकांना एवढं सुख झालं, महाराज त्याचं वर्णन करून सांगतात. बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी, बाळकृष्णानंदा घरी. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतपार राहिला नाही महाराज. लेखा म्हणजे लिखापडी. एवढं सुख गोकुळात झालं, त्याला अंतपार राहिला नाही आणि लिखापडी करता येत नाही, इतकं सुख झालं. का बरं. बाळकृष्णानंदा घरी, कृष्ण परमात्मा नंदराजाच्या घरी बालरूप घेऊन प्रत्यक्ष प्रगट झाला, म्हणून एवढे सगळे आनंदी झाले. आता कृष्ण जन्माला आला इथपर्यंत ठीक आहे. तो सगुण साकार रूप धारण करून आला. जो सर्वांचा अधिष्ठान असणारा निर्गुण निराकार ब्रह्म परमात्मा, तोच त्यागणी महाराज सगुण निराकार झाला. मायेच्या योगानं ईश्वर रूपाला प्राप्त झाला. त्यानं अनंत ब्रह्मांड निर्माण केले आणि त्याचं त्यांनी संयोजन करण्याकरिता तो सगुण साकार होऊन त्यांनी भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. अशी शृंखला लावून घेत जावी. जो शब्दांच्या पलीकडचा निर्गुण निराकार आहे, तो सगुण निराकार होऊन त्यांनी प्रगट झाला मायेच्या योगानं आणि त्यानं अनंत ब्रह्मांड रचले आणि रचल्यानंतर त्याची त्यांनी महाराज संरक्षण करण्याची जबाबदारी पण त्यानंच घेतली. साधू संत म्हणतात, रचा हे सृष्टी को जिस प्रभु ने वही ये सृष्टी चला रहा है. रचा हे सृष्टी को जिस प्रभु ने वही ये सृष्टी चला रहा है. म्हणजे सृजन तोच करतोय, पालन तोच करतोय, संहार तोच करतोय. हे त्याचंच काम आहे महाराज. तो त्यांनी दिव्य असणारा परमात्मा आहे. म्हणून संरक्षण करण्याकरिता स्वतः सगुण साकार होऊन आला, कृष्ण रूपानं प्रगट झाला. गोकुळात कृष्ण रूपानं आला. महाराज म्हणतात कृष्ण गोकुळे जन्मला. पण त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे, दुष्टा चळका पसुटला. कंसाला मात्र भय निर्माण झालं. कंस म्हणजे अहंकार आणि कृष्ण म्हणजे त्यांनी बोध. बोध आला की सगळ्यात आधी जातो, त्याचं नाव आहे अहंकार. नवे अहंकाराला घालवण्याकरिताच बोधाची गरज आहे. कंसरूपी अहंकार निर्माण झाला होता आणि म्हणून कृष्णरूपी बोध प्रगट झाला. जोपर्यंत आपल्या अंतकरणात कृष्णरूपी बोध प्रगट होत नाही, तोपर्यंत आपण तयार करून ठेवलेला अहंकार जाणारच नाही महाराज. कंस घालवण्याकरिता कृष्ण आला, त्याला भय निर्माण झालं. त्यानं कृष्णाला मारण्याकरिता पुतनाबाईला पाठवलं. ही पुतना चतुर्दशीला आली. चतुर्दशी कालच होती ना चतुर्दशी. अशी चतुर्दशी म्हणजे 14 क्रमांकाची तिथी. 14 हा आकडा सगळ्यांना माहिती आहे. रामप्रभूंना वनवास किती दिवसाचा होता? 14 वर्षाचा. मग काही अडाणी होती का? एवढं वरदानं मागायचं कळत होतं. मग ठोक आकडा सांगायचा ना, 12 वर्ष नाही तर 15 वर्ष. 15 नाही म्हणली, 12 नाही म्हणली, 14च म्हणली. का बरं 14 म्हणली असेल? तापस वेश विशेष उदासी 14 वर्ष राम बनवासी. तिनं मागणं त्यांनी मागितलं. 14च का म्हणली? त्याचं कारण आहे, रावण म्हणजे अहंकार. रावण म्हणजे काम. हा कामरूपी अहंकार रूपी रावण हा त्यांनी 14 ठिकाणी राहतो. मोजता का?
5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, किती झाले 10, मन बुद्धी चित्त आणि अहंकार किती झाले 14. या 14 ठिकाणी अहंकार राहतो. अहंकार रूपी रावण आहे महाराज, आणि तो घालवायचा आहे. म्हणून अशा पद्धतीनं 14 वर्षाचा वनवास. तसं ते चतुर्दशीला पुतना आली. का बरं चतुर्दशीला आली? ही अविद्या आहे, अज्ञान. हे अज्ञानसुद्धा याच 14 ठिकाणी राहतं. म्हणून चतुर्दशीला आली. भगवंताला मारण्याचा प्रयत्न करू. नामा म्हणे आली नंदाची घरा, आणि स्वरूप सुंदरा देवांगना, अतिशय सुंदर रूप धारण करून आली. पण भगवंतानं तिला ओळखलं आणि तिचा निपात करून टाकला. महाराज म्हणतात शोषिली पुतना येणे मोहिले लेकरू, आळीनं संडे बापर रुक्मादेवीवरू. ज्ञानोबराय म्हणतात तुवा सनकादिकाचे माने, सायुज्य सौरसुदिधला पुतने, जी विषाचे स्तनपाने मारू आली. विष घेऊन मारायला आली होती, तिला सायुज्य मोक्ष प्राप्त करून दिला. असं दिव्य असणारं वैभव आणि पुतणीला प्राप्त. त्याचं मोठेपणच असं आहे. मार तुझे अवदारे जाणून स्वतंत्र, देताना मनसी पात्रापात्र, कैवल्य ऐसे पवित्र, वैर्याही दिधले. वैर्याला सुद्धा कैवल्य देतो म्हणून पुतणीचा उद्धार करून टाकला. त्याची बातमी कंसाला कळाली. कंसानं महाबळ नावाचा त्याने असुर पाठवला. तो त्यांनी भगवंताला मारण्याकरिता आला, पण कपटी रूप धारण करून आला. निळोबराय म्हणतात कपटी या महाबळ भटा दिले पिढेदान. त्याला पिढच त्यांनी त्याच्या पाठीत घातलं. तो त्यांनी पळू लागला. मग त्याचे जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले ढोंगणाचे. वेळ कमी असल्यामुळे तो लवकर गेला कंसाकडं. कंसा जाऊ नकोस. कंस काय ऐकणाऱ्यांपैकी होता का महाराज? तुम्ही लक्ष बरोबर ऐका. हे बघा, मी फक्त पुतना मारली असं नाही सांगितलं तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं भगवंतानं अविद्या घालवली. अविद्या शब्द ऐकलं की नाही तुम्ही? अविद्या घालवली. मी फक्त महाबळ भट्टांनी त्याची फजिती केली असं नाही सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं कपट घालवलं. कपटिया महाबळ भट्टात दिले पिढेदान, हे मला सांगायचं आहे. आपण मग त्यांनी बोलताना ऐकलं. काय ऐकलं? की भगवंताची जी लीला आहे ती साधकांना साध्यापर्यंत नेणारी आहे. मग साधकानं साध्यापर्यंत जाण्याकरिता काय केलं पाहिजे? या सगळ्या गोष्टी जीवनात अवलंबित केल्या पाहिजेत. काय अवलंबन करावं? त्यानं अविद्या घालवावी, देवानं पुतना घालवली. त्याने शिकवलंय आपल्याला अविद्या घालवा. कपट घालवलं. तो कपटी आला, त्याचं कपट ब्राह्मण होऊन आला होता, त्याचा आदर केला, जीवेच नाही मारला. मग काय केलं? कपटीपणा घालवला. नकली धोतर नेसून आला होतो. धोतर कसं नेसायचं हे सुद्धा माहीत नव्हतं. धोतर त्यांनी असं आहे, ब्राह्मणाचं धोतर 5 कासोट्या धोतर असतं. 5 कासोटे असतात. ते धोतर नेसताना गाठ मारायची नसते. असं त्यांनी खाली घेतात की नाही, 2 बाजूला 2 कासोटे, पुढच्या बाजूला 2 कासोटे, मागच्या बाजूला 1 कासोटा, किती झाले 5. त्याला 5 कासोटा धोतर म्हणतात. आमचं हे धोतर 5 कासोटा धोतर आहे. त्याला 5 काष्टे असतात. ते सुद्धा त्याला माहीत नव्हतं आणि ते धोतर नेसून आलं होतं. मग कपट नाही का? खरं सांगा तुम्ही मला. जानवं कशाला घालतात याची त्याला जाणीवच नव्हती, आणि तरी कपटीपणानं जानवं घालून आला होता. तो शेंडी वाढून आला होता. पंचांगातला ढ कळत नव्हता आणि क कळत नव्हता, तरी पंचांग घेऊन आला होता. त्याला फक्त एकच उद्देश होता, देव मारायचा. देवाला मारण्याकरिता आला, कपट करून आला. देवानं त्याचं कपट घालवलं. कपट या महाबळ भट्टा दिले पिढेदान. तो सांगायला गेला जाऊ नको, कृष्ण फार भयंकर आहे, तुला मारून टाकील. पण कंस काय ऐकतो का महाराज? त्याने शकटासूर पाठवला. हा शकटासूर म्हणजे बैलगाडीत घुसला. देवाला बैलगाडीच्या त्या साठीच्या सावलीमध्ये अंथरूण करून यशोदा राणीनं झोपवलं आणि तो गाडीचा अंगावर घालायला लागला देवाच्या. देवानं विचार केला मला मारतो काय? अशी लात मारली की गर्र गाडा उंच आकाशात उडाला, धाडकन जमिनीवरून आदळला महाराज. छिन्न भिन्न झाला. हा भोगमय प्रवृत्ती आहे. संसाराची प्रवृत्ती आहे, भोगमय प्रवृत्ती. भगवंतानं काय केलं? संसार त्याने अशा पद्धतीने घालवला. मग त्यानं तृणावर्त पाठवला. त्यांनी चक्रवात स्वरूपानं आला. भगवंताला आकाशात उंच उडून घेऊन जाऊ लागला. त्यानं स्वतःचं मुख प्रगट केलं. देवानं आकाशातच त्याचं मानगूट पकडली, गर्र त्यांनी फिरून मारायचं ठरवलं. हातपाय खोडायला लागला, आरडाओरडा करू लागला, डोळे फाडू लागला. त्याचे प्राण उडाले. भगवंतानं आपल्यात विलीन करून टाकला. हा रजगुण आणि तमगुणाचं प्रतीक आहे. असे अनेक मारले महाराज. कागासूर आला, बगासूर आला, रिठासूर आला, व्योमासूर आला, अरिष्टासूर आला, केशी असुर आला. हे सगळेचे सगळे मारले. मी सांगतो असं नाही, महाराज वर्णन करून सांगतात. हे काग बग रिठा मारले, काग बग रिठा मारले बाळपणे, अवघी दैत्य खाणे बुडविली. सगळेचे सगळे दैत्य मारले. एवढंच केलं का म्हणे? नाही. हा भक्तांना आनंद देण्याकरिता आला. काय करतोय आनंद देण्याकरिता? तो त्यांच्या अंगणामध्ये रांगू लागला महाराज.
रांगतो कसा म्हणले, तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे रंगनाथ तोम्या देखील. असं आहे 84 खांब आहेत घराला. 84 खांबा मंदिर जर तुम्ही गेलात कधी गोकुळात तर आजही मंदिर उभं आहे महाराज. ते 5000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, आजही उभं आहे. त्याच्यामध्ये कन्हैया रांगतो आहे आणि घरातच त्यांनी रांगतो असं नाही, घरात रांगता रांगता बाहेर फिरायची सुद्धा इच्छा निर्माण झाली. आणि त्या गवळ्यांच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला. नंद हा गवळी आहे, त्याच्या घरी 9 लाख गायी आहेत असं त्याचं त्याने वैभव आहे. आणि बाकीचे सगळेचे सगळे गोप गावामध्ये अशा पद्धतीने राहतात. आणि त्या सगळ्या गोपाळांना जर आपण पाहिलं तर ते सामान्य नाहीत, ते तपस्वी असणारे ऋषीमुनी आहेत, ज्यांनी कल्पचिकल्प तपश्चर्या केलेली आहे आणि भगवंताच्या प्राप्तीकरिता ललायत झालेले आहेत. ते सगळेचे सगळे गोपाळांच्या रूपानं प्रगट झाले. पण अतिशय गरीब असणारे गोपाळ, नंद राजा आणि बाकीचे सगळे गोपाळ आहेत. त्यांचं पोट भरण्याचं साधन म्हणजे दुग्ध व्यवसाय. मग त्याने ते गायी त्यांनी वळायच्या, मग ते त्यांनी दूध तूप लोणी त्यांनी घ्यायचं, बाजाराला विकण्याकरिता जायचं आणि मग त्याच्यावर आपला उदरनिर्वाह अशा पद्धतीने चालवायचा. असे गरीब घरचे सगळेचे सगळे गोपाळ. पण त्यांची मुलं तरी कशी असतील, ते पण तसेच महाराज, अतिशय सामान्य असणारे त्यांनी ती मुलं. म्हणतात अंगभर कपडे घालायला नाही, गुडघ्यापर्यंत त्यांनी धोतर नेसलेले, अंगावर कपडा नाही, डोक्याला पागोटं गुंढाळलेलं उघडेच. साधा नाकाला शेंबूड जर आला ना महाराज तर पुसायला जागा सुद्धा नाही. मग मनगटापासून कोपरापर्यंत स्पेशल जागा शेंबूड पुसण्याकरता धर की असा फरकांना मारायचा. असं त्याने महाराज गवळी यांची ताक पिरे कोण पोरे चांगली ते. असे अतिशय सामान्य गरीब घरातले असणारे ते मुलं. बरं खायला काय आहे घरी, दही दूध तूप लोणी तर बाजारात विकण्याकरिता जातं. मग घरी काय आहे, ताक. ताक पिरे, घरी ताकाचे सरोवर. तिथं ताकाचे सरोवरच आहेत महाराज घरी. ताक खाणारे ते गवळ्याचे पोरं. असे असणारे हे गवळी तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तो कसा आहे, तो कसा आहे, ज्याच्या रोमात अनंत ब्रह्मांड आहेत असा तो. आणि हे कसे आहेत, अतिशय सामान्य, अतिशय गरीब, अतिशय त्यांनी महाराज सामान्य परिवारातले, हातावर पोट असणारे असे हे सगळेचे सगळे गोपाळ आहेत. सामान्य असणारे गोपाळ. तो विशेष आहे आणि हे काय आहेत, सामान्य आहेत. फार महत्त्वाचा विचार आहे. पण हे सामान्य असून सुद्धा तो एवढा मोठा असणारा परमात्मा आणि त्यांचा त्याला छंद लागलेला आहे. केवढा त्यांचा छंद देवाला त्यांचा छंद लागला. आणि छंद लागला म्हणून काय करायचं, उतावळा झाला त्यांच्यापर्यंत जाण्याकरिता. मग कसं जायचं त्यांच्यापर्यंत, घरातून बाहेर जावं लागेल ना. मग बाहेर जाताना त्यांनी महाराज उंबरा ओलांडून जावं लागेल. मग उंबरा ओलांडण्याकरिता काय करावं लागेल, रांगतो आहे म्हणल्यावर कशाच तरी आधार घ्यावा लागेल, म्हणजे टेका घ्यावा लागेल. अरे सगळं जग ज्याच्या हातात आहे, सगळ्या ब्रह्मांडांचा जो अधिपती आहे, एवढे त्याचे धेंडे म्हणजे मोठेपण वर्णन करून सांगितलंय. आणि तो परमात्मा. आणि बघा ना, हे सामान्य असणारी गवळी यांच्या घरी उंबरा चढायला लागला आणि चढता येत नाही म्हणून टेका धरून चढायला लागला. तो या गवळीयाचे घरी, 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 तो या गवळीयाचे घरी. उमरा चढता टेकाधरी, उमरा चढता टेकाधरी, तो या गवळीयाचे घरी, तो या गवळीयाचे घरी. चढता टेकाधरी, उमरा चढता टेकाधरी, तो या गवळीयाचे घरी, तो या गवळीयाचे घरी. वा, अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमात आहेत असं ज्याचं मोठेपण आहे तो परमात्मा. बघा ना, या गवळ्यांच्या घरी, अतिशय सामान्य असणाऱ्या गवळ्यांच्या घरी लीला करतोय. काय लीला करतोय, उंबरा चढायला लागला, त्याला उंबऱ्याच्या बाहेर जायचंय, त्यांना भेटण्याकरिता जायचंय पण जाता येत नाही. मग काय केलं, आधार घेऊन उभा राहू लागला. उंबरा चढता टेकाधरी, टेका घेणं म्हणजे आधार घेणं, फार महत्त्वाची गोष्ट आहे. आधारानं उभा राहायला लागला.
कोण आधारानं उभा राहायला लागला? सगळ्या जगाला ज्याचा आधार आहे आणि तो आधार घेऊन उभा राहू लागला. हे काय आहे हो महाराज? हे त्यानं केलेलं नवल आहे महाराज. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. हा, हे सोंग घेतलेलं आहे, सोंग. हा, तुम्हाला देवाला सोंग म्हणतो, मी नाही म्हणलो. महाराज म्हणतात हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. सोंगाडीच आहे महाराज. तो सोंग घेऊन आलेला नाटक करतो आहे. त्याला नटवर म्हणतात, नटखट म्हणतात, नट म्हणतात. नट शब्दाचा अर्थ काय होतो? जो नाटक करतो तो. तसं याने फार नाटकं केले महाराज, फार चोऱ्या केल्या, फार लोकांना त्रस्त करून टाकलं. महाराज म्हणतात गोकुळात याने चोरी केली फार, म्हणून समोर उभा केला. म्हणून तर उभा केला. फार चोऱ्या करतो ना, आता असा उभा राहा, जाऊ नको कुठं, अजून तसाच उभा आहे महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. तोच हा कन्हैया आहे महाराज. लीला करतो आहे, तो लीलाकारी आहे. सर्वांना त्यांनी सुख देण्याकरिता प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झाला. उंबरा चढताना आधार घेऊन चढतो म्हणजे तुम्ही त्याला दुर्बल समजू नका, तुम्ही त्याला सामान्य समजू नका. अहो तो फार मोठ्या मोठ्या असुरांना मारणार आहे. त्यानं फार असुर मारले महाराज, मोठे मोठे. मगाच आपण उपक्रम करताना त्यांनी पाहिलं, त्यानं हिरण्याक्ष मारला, त्यानं हिरण्यकश्यपू मारला, त्यानं रावण मारला, कुंभकर्ण मारला, खर मारला, दूषण मारला, मारीच मारला. हे सगळे किती मोठे मोठे होते महाराज. किती नावं त्यांची मी वर्णन करून सांगू. अशा मोठ्या मोठ्या त्यांनी दैत्यांचा निपात करणारा, आसुरांचा निपात करणारा हा परमात्मा आहे. जरी रांगतो आहे त्याला सामान्य समजू नका. मी सांगतो असं नाही, सगळ्या पुराणांनी त्याची पवाडे गायलेले आहेत की एवढ्या मोठ्या मोठ्या बलवान असुरांना त्यानं मारलेला आहे. असा श्रेष्ठ असणारा तो मारिले दैत्य गाढे. गाढे म्हणजे बलवान. दैत्य भगवंतांना अशा पद्धतीने मारलेले आहेत असं पुराणांमध्ये वर्णन करून सांगितलं. तो श्रेष्ठ असणारा परमात्मा या सामान्य गवळ्यांच्या घरी लीला करतो आहे आणि उमरा चढताना टेका धरतो आहे. हा, का बरं असं करत असेल? काही कारण असेल ना महाराज त्याला. त्याचं कारण असं आहे की तो परमात्मा त्या भक्तांवर विशेष असणारं प्रेम करतो आहे. त्या भक्तांना त्यांनी महाराज विशेष प्रेम देण्याकरिता आला आहे आणि त्याला पण भूक लागलेली आहे. त्याचं नाव आहे प्रेमाची. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. मग त्या सगळ्या भक्तांच्या माध्यमातून त्याला प्रेम प्राप्त होतं. पण प्रेमाची देवाणघेण्याकरिता, देवाणघेवाण करण्याकरिता तो परमात्मा अशी लीला करतो आहे. त्याच्याकडे सगळं काही आहे, त्याला सर्व काही करता येतं. तो मायेचा अधिपती आहे. त्याच्या अध्यक्षतेखाली प्रकृती संपूर्ण विश्व निर्माण करते. तो म्हणतो मयाध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम. संपूर्ण त्यांनी प्रकृती माझ्या यंत्रारूढानी मायया. यंत्र जसं त्यांनी चालवणारा चालवतो तसं संपूर्ण विश्व ब्रह्मांड तो त्याच्या सत्तेवर चालवतो. असं सर्वस्व त्याच्याकडे आहे. तो त्यांनी सत्व रज तम त्रिगुणांनी युक्त असणारा त्यांनी परमात्मा, तो अतिशय बलवान असणारा परमात्मा, श्रेष्ठ असणारा परमात्मा. सगळे गुण त्याच्या ठिकाणी आहेत. सगळ्या कळा त्याच्या ठिकाणी गच्च भरलेल्या आहेत. पण भक्त म्हणतील तसं व्हायचं, भक्तांना सुख द्यायचं. आणि म्हणून भक्तांच्या अंगणामध्ये ही लीला करतो आहे. महाराज म्हणतात सर्व गुणांनी युक्त असणारा परमात्मा.
चाल सुद्धा जर टाळकऱ्यांना म्हणून दिली नाही तर त्यांच्यावर अत्याचार केल्यासारखं होतो. खरं सांगतो मी तुम्हाला, ते खरंच अंतकरणापासून म्हणतात. असं म्हणणं याच्याकरिता फार कष्ट आहेत महाराज. बसलेल्या लोकाला काय ऐकायला काही कष्ट लागत नाहीत, पण हे त्यांनी म्हणण्याकरिता, ह्या जागा काढण्याकरिता फार कष्ट घ्यावे लागतात. त्याने ते घेतलेले आहेत. मग त्यांनी कीर्तन त्यांनी फक्त बोलणाऱ्यांनाच ओढून घेतलं आणि म्हणणाऱ्यांमध्ये काहीच म्हणू दिलं नाही. चालसुद्धा जर म्हणू दिली नाही मग अत्याचार होईल. महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मला निदान थोडंफार काहीतरी म्हणता आलं पाहिजे म्हणून तुमच्याकरता स्पेशल एवढी जागा म्हणायला. मध्ये त्यांनी थांबा थांबा करून त्यांनी काहीच म्हणू द्यायचं नाही आणि चालसुद्धा म्हणू द्यायची नाही. ती काही योग्य आहे का महाराज? म्हणून कीर्तनाची मर्यादा आहे म्हणून चालही म्हणली पाहिजे. असू द्या, फार गोड. हे तुमच्याकडे पाहून हे लेकरंसुद्धा तयार होतील ना महाराज. आता ही फौज आहे आणि ती फौजदार आहेत. म्हणून फौजदाराकडे पाहूनच फौज तयार होणार ना, फार चांगली गोष्ट आहे. मला तोंड चोपडेपणा करता येत नाही आणि लोचटपणाही मला करायचा नाही, पण धर्माचं कार्य आहे ना महाराज, त्याला खतपाणी घालून प्रोत्साहन पण दिलं पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपला धर्म आहे तो आपण वाढवलं पाहिजे. आपला संप्रदाय आहे आपण वाढवलं पाहिजे. संप्रदायाला आपण त्यांनी मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे. आपल्या संप्रदायाचा आपण आदर केला पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी सगळी सांप्रदायिक मंडळी आहेत आणि फार गोड त्यांनी तुम्ही चिंतन ऐकतात. मला कमी वेळामध्ये जास्त सांगायचं होतं म्हणून मी नॉनस्टॉप बोलत राहिलो आणि चाल म्हणलीच पाहिजे कीर्तनात म्हणून तुम्हाला चाल म्हणण्याकरिता वेळ दिली. ऐकणारे फार छान ऐकतात. त्यांनी आत्ता पण कथा ऐकली, भागवत कथा. नुसती कथा ऐकली नाही, त्या सप्ताहामध्ये त्यांनी आम्ही फक्त एकदा म्हणलो की याच्यात सगळे उपक्रम हवेत. त्यांनी काकडा केला, हरिपाठ केला, पारायण केलं की मला आठवत नाही, मग सगळं काय केलं. म्हणजे हे त्यांनी महाराज निष्ठावान असणारे त्यांनी भाविक आहेत आणि त्यांच्यासमोर भगवंताचं चिंतन सांगायचं. मग उगाच त्यांनी 2 तासाच्या वेळामध्ये बाकीचं सगळं बोलून वेळ घालवण्यापेक्षा नॉनस्टॉप बोलून भगवंताचं थोडं चिंतन करण्याचा नक्की प्रयत्न केला. सगळ्या कळा भगवंताच्या अंगात आहेत.
गुणवान असणारा हा परमात्मा आहे. त्याला फार त्याने काही करता येतं, पण एवढं सगळं करता येत असून सुद्धा तो परमात्मा लीला करतो आहे. तो या गवळ्यांच्या घरी उंबरा चढता टेका घरी. सामान्य तो फार मोठा आहे, पण इथं सामान्य कर्म करतो. 2 मित्र होते, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. 2 मित्र होते जवळचे. शाळेत त्यांनी बरोबरच शिकले, लहानचे मोठे बरोबर झाले, एकाच गावात राहिले, एकाच वातावरणात त्यांनी महाराज लहानचे मोठे झाले. पुढे जाऊन एकाचं त्यांनी भाग्य काहीतरी प्रारब्ध वेगळं असेल, त्याचं प्रारब्ध उदयाला आलं आणि तो त्यांनी महाराज निवडणुकीला उभा राहिला, निवडून आला. मग त्यांनी त्याला चांगलं पदही मिळालं, महाराज मंत्रीच झाला डायरेक्ट. मला तरी काय करायचं, तो मंत्री झाला. आणि तो मंत्री झाला. आणि दुसरा जो मित्र होता तो मात्र त्यांनी शाळा शिकण्यापुरता त्याच्याबरोबर होता, सगळं झालं, शेतीच करत राहिला. तो सामान्य शेतकरी राहिला. आणि दुसरा काय झाला, मंत्री झाला. पण बरोबरच होते दोघं लहानपणापासून. एकमेकाची मैत्री मात्र त्यांनी सोडली नाही महाराज. काही जे होईल ते होईल, मैत्री सोडायची नाही. तो फार हुद्द्यावर गेला, त्याच्या मागं पुढं फार लोक त्यांनी फिरू लागले. त्याला त्यांनी आणखी एखादं पद मिळालं, लाल दिव्याची गाडी पण मिळाली. त्या गाडीत बसून एवढं मोठे पण त्याला मिळालं. असू द्या, सगळं माझ्यातर्फे देऊन टाकलं मी त्याला, असं त्यांनी एवढा श्रेष्ठ झाला. आणि दुसरा गरीबच राहिला. कर्मधर्म संयोगानं त्या गरीब असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न निघालं. आणि मुलीचं लग्न म्हणल्यानंतर त्यांनी एकटाच वरबाप जर झुंजत राहील तर कसं काय लग्न होईल. मग सगळी मित्रमंडळी परिवार पण बरोबर असला पाहिजे ना. त्याचा तेवढा एकच मित्र होता जीवाभावाचा, कोण, तो मंत्री. आणि मुलीचं लग्न आहे, त्यानं ते जमवतानाच त्यांनी सगळं झालं, बोलणं झालं, अमुक तारीख आहे, तू आलाच पाहिजे. मग तो पण इमानदारीनं हळदीच्या दिवशीच आला महाराज. आदल्या दिवशीपासून सगळं आहे, लग्न त्यांनी चांगलं पार पडलं. पंक्ती त्यांनी बसल्या. आता वाढायचं काम कोणी करायचं, मित्रमंडळींनी करायचं. या मंत्र्यानं तो मंत्रीपणा थोडा वेळ बाजूला ठेवला, हातामध्ये वाढण्याची बादली घेतली आणि पंक्तीत वाढायला लागला. तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं का, तो कोण मंत्री या गरीब शेतकऱ्याच्या घरी पंक्ती वाढतोय. महत्त्वाची गोष्ट आहे, तो श्रीमंत असणारा, श्रेष्ठ असणारा मंत्री या गरीब शेतकऱ्याच्या घरी हातात बादली घेऊन पंगत वाढण्याकरिता आला. तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं? आश्चर्य वाटण्यासारखंच आहे. मग हा झाला दृष्टांत. आता दृष्टांत आहे का, तो ज्याच्या एका रोमात अनंत ब्रह्मांड आहेत, तो या सामान्य असणाऱ्या गवळ्यांच्या घरी आणि काय करतोय, रांगायला लागलाय. आणि रांगता रांगता त्यांनी आधार घेण्याकरिता, उंबरा चढण्याकरिता आधार घेऊन उभा राहतोय. उंबरा चढता टेका धरी, असा त्यांनी परमात्मा आहे. एवढा श्रेष्ठ आहे. आणि एवढ्या त्यांनी महाराज गोपाळांवर प्रेम करतोय, हे त्याचं मोठेपण आहे. रांगू लागला, रांगता रांगता उभा राहू लागला, उभं राहता राहता चालू लागला, चालता चालता पळू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला. किती जवळ आलो आपण आता, मस्त असा त्यांनी खेळू लागला. आणि तो खेळणारा कन्हैया पेंद्या पेंद्या वरद्या वाकुड्या श्रुदाम सुदाम मधुमंगल मनसुख बोबड्या हे त्याचे मित्र आहेत महाराज. सगळे जीवापेक्षा जास्त प्रेम मित्रांवर करतोय असा कन्हैया. सगळ्या गोपाळांना पाहिला 100 तुकडे त्यांनी झालेले होते. कार्य म्हणले घरी खायला भेटत नाही का, म्हणे देवा आमच्या घरी भरपूर आहे, हे दूध तूप लोणी पण सगळं बाजाराला नेतात, सगळं डेअरीला जातं. म्हणले आमच्या डेअरीला काहीच शिल्लक राहत नाही. मग काय करायचं, भगवान मला एक काम करा, माझ्या मागे मागे या सगळ्यांनी, हे यालं तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, असं सांगून टाकलं. मग सगळे गोपाळ भगवंताच्या बरोबर त्यांनी येऊ लागले. आणि मग हा कन्हैया त्यांनी महाराज गोपाळांना संतुष्ट करू लागला. भरपूर दही दूध तूप लोणी खाऊ घालू लागला. कसं काय खाऊ घालत होता, त्यानं मंडळ स्थापन केलं. त्या मंडळाला नाव दिलं चौर्य विद्या प्रसारण मंडळ. म्हणजे चोरीची विद्या प्रसारित करायची. हा फार मोठा चोर आहे महाराज. तुम्हाला देवाला चोर म्हणतोस, आता चोऱ्या केल्यावर चोर नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं. पण मी म्हणतो का, आता मग आपण प्रमाण आहे, गोकुळात यानं चोरी केली फार. महाराज म्हणतात, महाराज आपण म्हणतो याच्यात काय नवलं, तो चोरीच करणार आहे. काय चोरतो, लोक म्हणतात त्यानं लोणी चोरलं, त्यानं दही चोरलं, त्यानं दूध चोरलं. असं दही दूध तूप चोरत नव्हता, तो चोरत होता, पण चित्त चोरत होता. महाराज म्हणतात चित्त चोरेले, चित्त चोरेले नंदाच्या नंदने हो. चित्त चोरण्याकरिता, चित्त चोर असं त्याला म्हणलं जातं. हा चित्त चोरण्याकरिता जात होता. पण का जात होता चित्त चोरायला ते ऐका. अतिशय सुंदर आहे महाराज तो. त्याच्यासारखं सौंदर्य जगात कुठंच पाहायला मिळत नाही.
साधू संतांनी त्याचं तोंड भरून कौतुक केलं महाराज. ते म्हणतात, हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, हे रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, रुळे माळकंठी वैजयंती, रुळे माळकंठी वैजयंती, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. वा रे वा, तुमचंही ऐकावं वाटतंय मला सारखं. आता थांबायची वेळ आली ना, ओढून ओढून मुद्द्यावर आणलं की नाही. आता हे ओढून ताढून कीर्तन नाही केलं, ऐका, मनापासून कीर्तन केलं आहे. तुम्ही पण मनापासून ऐकत आहात. जे भाव सांगायचे ते सांगून झालेले आहेत. थोडी कृष्णलीला ऐकूया आणि थांबूया. महत्त्वाचा विचार आहे. कन्हैया तागणे महाराज अतिशय सुंदर आहे. काय त्याचं सौंदर्य वर्णन करून सांगावं, साधू संतांनी अनेक रूपानं वर्णन करून सांगितलं. एवढा आधीच सुंदर आहे. त्याचा शृंगार केला महाराज आईनं. भल्या पहाटे जागा केला, जागो मोहन प्यारे. मग शृंगार करून त्याने महाराज मांडीवर बसवला, त्याला लोणी खायला दिलं, त्यानं लोणी खाल्लं. ढेकर दिला, ढेकर दिल्यावर पण खाऊ नाही म्हणतात, जास्त त्याने होतं. ढेकर दिल्यानंतर त्याने महाराज खाणं बंद केलं, पण वाटीत उरलेलं लोणी हातात घेतलं. लोण्याचा उंडा, तोंडाला लोणी लागलेलं आहे, हातात लोण्याचा उंडा आहे. आणि तो यशोदा राणीला म्हणतोय, मैया माझ्या मित्रांबरोबर खेळायला जाऊ. जा म्हणले. जा म्हणलं की हातात लोण्याचा उंडा घेऊन तोंडाला लोणी लागलेल्या अवस्थेत रस्त्यानं फिरू लागला. गोपाळांना हाक मारू लागला मोठ्या मोठ्यानं. त्याचा आवाज आला. सगळेचे सगळे गोपाळ गोपिका त्यांनी काम करत होते. काम करता करता आवाज ऐकू आला आणि कन्हैया आला असं कळालं. हातातले कामं टाकून दिले गोपाळांनी गोपिकांनी. कोणी दरवाजात, कोणी खिडकीत, कोणी गच्चीवर, कोणी वाट्यावर उभं राहिलं आणि त्याला डोळे भरून सगळेजण पाहू लागले. गोपिकांच्या मनात भाव निर्माण होऊ लागले की हा कन्हैया यशोदा राणीच्या अंगा खांद्यावर खेळतो, तिच्या हातचं लोणी खातो, काय भाग्यवान आहे यशोदा. हा जर आपल्या घरी आला ना, आपल्या घरचं लोणी खाल्लं तर किती चांगलं होईल, असा विचार गोपीच्या मनात आला. जिच्या मनामध्ये असा विचार आला, यानं तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि पाहून स्मित हास्य केलं. हे हसण्याचं काय कारण आहे? त्याचं कारण एवढंच आहे, तू मला आमंत्रण दिलंस, मी तुझ्या घरी येणार. आमंत्रण स्वीकारलं. असंच आहे महाराज. मनातले मनात आमंत्रण दिलं, यानं मनातले मनात स्वीकारलं. पण ज्यानं आमंत्रण दिलं त्याच्याच घरी जायचं, दुसऱ्याच्या घरी जायचं नाही. बिगर आमंत्रणाचं जायचं नाही. बोलावणे आल्याशिवाय नाही. आम्हाला धडा होता लहानपणी एक, बोलावणे आल्याशिवाय नाही. आपण सुद्धा सामान्य संसारातले लोक कोणाचं लग्न, वास्तुशांती, जागरण गोंधळ असलं पत्रिका आली तरच जातो. एखादा निलाजरा असेल महाराज, पोटाकरता जात असेल बिगर आबरूचं. पण आबरूचा माणूस बिगर आमंत्रणाचं कोणाच्या घरी जात नाही विनाकारण. मग सामान्य संसारातला माणूस जर बिगर आमंत्रणाचं कोणाच्या घरी जात नाही, तर अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या एका एका रोमात आहेत, तो बिगर आमंत्रणाचा आपल्या घरी येईल का? मग आमंत्रणाची, मग काय आमंत्रण मिळालं? गोपीनं मनात म्हणावं आपल्या घरचं लोणी खाल्लं तर किती चांगलं होईल, हे झालं आमंत्रण. आणि मनोमन स्वीकारलं आणि सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. गोपाळांचं केलं निमित्त. आणि गोपीचं मनोरथ पूर्ण करण्याकरिता त्यांना घेऊन त्यांनी जाण्याकरिता निघाला. आणि त्याच गोपीच्या घरात जायचं. तिथं दही दूध तूप लोणी भरपूर खायचं, माठ फोडायचे, दह्या दुधाचा रबडा करायचा आणि धूम ठोकून पळून जायचं. मग गोपीनं त्यांनी पाहायचं कन्हैया आला. तो चोरी करताना गोपीनं प्रत्यक्ष पाहायचं लाईव्ह. पण काही म्हणायचं नाही. मग तुला जरा वाटतं ना चोरी करतो, मग लगेच त्याला थांबवायचं, का चोरी करतो म्हणायचं. पण तिनंच बोलावलेलं आहे ना महाराज, ती कशी काय म्हणेल? तिच्या मनात भाव आहे, यानं माझ्या घरी यावं, लोणी खावं, तो खातोय, तिला फार आनंद व्हावा. रात्रीच्या वेळेला येऊन चोरी करून त्यानं पळून जावं आणि तो पळून गेल्यानंतर हिनं अंथरुणावर अंग टाकावं. पण अंग टाकलं तरी तिला झोप येऊ नये. का बरं? तोच डोळ्यासमोर दिसायला लागला. काही छान होता नाही, कसा लोणी खात होता नाही, गोपाळांना खाऊ घालत होता नाही, किती सुंदर हसत होता नाही, त्याची त्यांनी छबी काय गोड होती नाही, मोरपीस त्यांनी मस्तकावर गोड दिसत होता नाही, त्याचे डोळे त्यांनी महाराज अतिशय सुंदर. असं तिनं चिंतन करावं रात्रभर. सूर्यनारायणाला म्हणायचं लवकर उगव, मला त्याला परत पाहायला जायचं आहे. मग आता परत पाहायचं म्हणल्यावर काय केलं पाहिजे? निमित्त केलं पाहिजे. काय निमित्त करायचं? गारहाणं सांगायचं निमित्त. म्हणजे तो चोरी करायला जात नव्हता, तो चित्त चोरायला जात होता. आणि ती गारहाणं सांगायला जात नव्हती, ती परत त्याला पाहायला जात होती. सकाळीच उठायचं की यशोदे, यशोदे बाहेर ये. यशोदेने बाहेर यायचं. म्हणजे काय हळूच थोडंच म्हणणार आहे? गारहाणं सांगणाऱ्या बाई त्यांनी महाराज हळूच म्हणेल का? अगं यशोदे तुला असं म्हणेल का? ती त्यानं रागानं यशोदे बाहेर ये. यशोदा आली बाहेर. आता एवढा मोठा आवाज काढला, एकटी नाही आली, कन्हैयानं पण आवाज ऐकला आणि तो पण आला.
आता नंद भवन किती मोठं आहे महाराज, त्याचा दरवाजा त्याची चौकट फार मोठी आहे आणि त्या चौकटीवर त्यांनी महाराज कन्हैयानं असं टेकून उभं राहावं आणि असं एका बाजूला टेकून आणि पुन्हा असं देहुडाचरण उभं राहायचं आणि जी गोपी गारहाणं सांगायला आली ना तिच्याकडं असं पाहत राहायचं आणि तिनं सुद्धा गारहाणं सांगताना आता जिला गारहाणं सांगायचं तिला तिच्याकडं तोंड करायचं आणि यशोदेकडं नाही पाहायचं, तिनं गारहाणं यशोदेला सांगायचं आणि तिचं तोंड मात्र कन्हैयाकडं असायचं. याचा अर्थ काय होतो, अर्थ एवढाच आहे ती गारहाणं सांगायला आली नव्हती, त्याला पाहायला आली होती. अशा रोज गारहाणे सुरू झाले का तर त्याला पाहण्याकरिता एवढा सुंदर आहे महाराज. अशा त्यांनी खोड्या करू लागला. यशोदा राणीला ते सहन होईना, त्याचा कान पकडला, समजून सांगितलं कृष्णा तुला मी ताकीत करीते रे, घरी कुणाच्या जाऊ नको रे कान्हा, लोकाच्या घरी जाऊ नकोस, गवळ्या घरी बोभाटा उठला माठ तयाचे फोडू नको रे. कन्हैया त्यांनी ऐकत नाही, तो मनातली मनात म्हणायला लागला, म्हणला या गोपिका स्वतःच मला बोलावतात आणि पुन्हा माझं गारहाणं सांगायला येतात. गावचा पाटील झाला म्हणून काय गावाचं बुडवावा, अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना, घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याला बांधावा, सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा, अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना, असं मलाच त्यांनी येऊन म्हणतात. मग काय करायचं, आतापर्यंत फक्त चोऱ्या करीत होतो, म्हणला आता तुम्हीच माझी फजिती करताना आई माझा कान पकडते आणि छडीनं मारते, तुमच्या खोड्या केल्या पाहिजे, तुम्हाला अद्दल घडवली पाहिजे. मग आता अद्दल घडवायला लागला. आधी चोऱ्या करत होता, आता खोड्या करायला लागला. काय खोडी करावी, कोणाच तरी घरात घुसायचा, जी त्यांनी महाराज गाराणं सांगायला आले असतील तिचा पदर ओढायचा आणि पळून जायचं, कोणाची तरी वेणी ओढायची पळून जायचं, कोणाला तरी तोंड वाकडं करायचं, वाकुली दाखवायची पळ. मी म्हणतो असं नाही, महाराज म्हणतात तोंड करूनी वाकडे मला म्हणतो ग वेडे. वरून माझ्या घरची त्यांनी चोरी करून माझी खोडी करून मलाच तोंड वाकडं करून वेडे म्हणतो आणि पळून जातो, असा असणारा हा कन्हैया. अशा अनेक लीला करू लागला. एक भाकरी करत होती, तिच्या घरातच घुसला. गाराणं सांगायला आली होती ना, जळतं लाकूड काढलं तिचं आणि घरालाच लावायला लागला, देऊ का मला पेटून घर देऊ, होणार माझं घर आहे पेटून देतो. तसंच लाकूड धरत तिच्या तोंडावर म्हणला, देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर, तुझ्या बापाचं घर आहे का म्हणला, माझ्या घरी गाराणं सांगायला येतेस. अशा त्याच्या खोड्या महाराज. एक गोपी त्यांनी पतीबरोबर निवांत गप्पा मारीत बसली होती. आदल्या दिवशी गाराणं सांगायला आली होती आणि तिचा पती कुठंतरी बाहेर देशात होता आणि तो आला घरी सुट्टीवर आणि निवांत त्यांनी गप्पा मारत होती, पलंगावर बसली होती आणि खिडकी होती महाराज. यानं पाहिलं नवऱ्यावर गप्पा मारते आणि माझ्या गाराणे सांगायला आली. फिरून फिरून एक मुंगूस धरलं. मुंगूस माहिती आहे ना तुम्हाला, असं तोंड पाहिलं की चांगलं असतंय. असं मुंगूस त्यांनी पकडलं आणि गपचूप दबी धरून गेला आणि दोघे पती पत्नी बोलत होते, दोघांच्या मध्येच नेऊन टाकलं महाराज. ती गोपी धावत आली, यशोदेला सांगलं, बाई मी भूत म्हणून पळाले, अगं सांग तुझ्या कन्हैयाला काही. अशा त्यांनी खोड्या करतो. अशा अनेक प्रकारच्या खोड्या करायला लागला. एक गोपी गारणं सांगायला तिच्या घरात घुसला. तिचं लहान लेकरू होतं महाराज, ते नुकतंच बसायला लागलं होतं आणि काय त्यांनी महाराज कारण तिच्याजवळ गेला, त्या लेकराला कचकटून चिमटा घेतला. फक्त चिमटा घेतला असं नाही, त्याच्यावर झापड आणली महाराज चांगली. तुम्ही प्रयोग करून बघा, चिमटा घ्यायचा आणि झापड आणायची. आग होते आग. आता देवानं चिमटा घेतल्यावर किती आग होत असेल ती त्यालाच माहिती, ज्याला चिमटा घेतलं त्याला. ते पोरगं हो करून रडायला लागलं. का रडतं बाळ म्हणे, कन्हैयानं चिमटा घेतला. बाळ 3 तास रडत होतं. 3 तास कोणाची आठवण बाळाला? कन्हैयाची. ज्यांच्या ज्यांच्या कानावर भोंगा जात होता त्या सगळ्यांना आठवण कोणाची? कन्हैयाची. मला सांगायचं एवढंच, हा सगळ्यांना चिमटे घेत होता कशाकरिता? त्याची आठवण करून देण्याकरिता. हा त्यातला भाव आहे म्हणा. अशा खोड्या करत होता. अशा अनेक प्रकारच्या खोड्या कन्हैयानं केल्या. त्या सगळ्या खोड्या ऐकून यशोदा राणी व्याकुळ झाली. कान्हा किती त्रास देशील रे. सगळ्या गोपी म्हणायला लागल्या, गोकुळी राहावे का जावे, असं त्यांनी अवस्था यानं केली, सांग ना त्याला काही समजून. मग यशोदा म्हणली, घरी राहण्याच्या योग्यतेचं राहिला नाही. उद्या जाई वना, सवे घेऊन ये गोधना, गोमातेला घेऊन रानात जा. आता तो रानात जाण्याच्या योग्यता झाला. गाई गोपाळ सवंगडे वना, वनाच्या दिशेनं जाऊ लागला. गोमातेला घेऊन, गोपाळांना घेऊन वनाच्या दिशेनं जातोय. तो गोपाळ आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, गोपाळ वेगळा असतो आणि गुराखी वेगळा असतो. काय फरक आहे गोपाळात गुराख्यामध्ये? फरक सांगतो महाराज तुम्हाला. असं आहे, हातामध्ये काठी घ्यायची आणि गायींच्या पुढे चालायचं आणि गायींनी मागून चालायचं. याला काय म्हणायचं? गोपाळ. गोमातेचं पालन रक्षण करणारा मागे पुढे राहत असतो इथपर्यंत ठीक आहे, पण समोरून जर संकट आलं मग काय करायचं? मग पुढे चालतो तो गोपाळ आहे आणि जे मागे चालतात ना ते गुराखी. काय शब्द आहे? विग्रह जर केला तर तुम्हाला कळेल. गो राखी. नाही कळालं? गो राखी म्हणजे मागेच आहे गुराखी. गुराख्यातला आणि गोपाळातला फरक आहे. कन्हैया पुढे चालतोय. गोमाता फार आनंदी आहे. गोचारण लीला अशा पद्धतीने करू लागला. रानात जाऊ लागला. एक गोपी त्यांनी होती,
त्या गोपीनं असा विचार केला की हा राजाचा मुलगा आहे, यानं सगळ्या गावाला त्रस्त केलेला आहे आणि हा अग्नी महाराज एवढा त्रास देतो आहे. सगळ्या नाशियेले आमच्या सुना, तिच्या मुलाचं लग्न झालं होतं नुकतंच आणि सून घरात आली होती. तिला वाटायचं आपली सून सुरक्षित राहावी, आणि यानं अग्नी महाराज खोडी आपल्या घरची करू नये. मग तिनं हळूच तिच्या मुलाच्या कानात सांगितलं हे बघ, हे राजाचं पोरगं काही चांगलं नाही, हे त्यांनी सगळ्या लोकांना वेड लावतंय, सगळ्या गोपींना वेड लावलंय. तुझी बायको आत्ताच नवीन आलेली आहे नवरी, तिला पण हा वेड लावेल, म्हणून त्यानं वेड लावायच्या आधी असं कर, मी माझं प्रपंचाचं काय ते पाहून घेईन, तुझी बायको उचल आणि तू सासूरवाडीत राहण्याकरिता जा, का तर यानं त्रास देऊ नये म्हणून. याच्यामुळं त्यांनी महाराज सून आणि मुलगा सासूरवाडीत राहायला पाठवायला सुरुवात केली. तोही म्हणला ठीक आहे. बैलगाडी जुंपली, बायको मागे बसवली आणि गावाच्या बाहेर जाण्याकरिता निघाला. याला कळालं महाराज, याला सगळं काय कळतं, कोणाच्या मनात काय चाललंय ते सगळं त्याला माहिती आहे महाराज. याला कळालं माझ्यामुळं त्यांनी महाराज आता तिनं आपला मुलगा त्यांनी सासूरवाडीला राहायला पाठवायला सुरुवात केली. मग काय जाऊ द्यायचं नाही, मग काय करावं. त्या नवरीला तहान लागली महाराज. तहान लागल्यानंतर तो गाडी चालवित होता, त्याला म्हणली हो मला फार तहान लागली, थोडं पाणी आणता का. त्यानं बिचारानं आपली बैलगाडी पार्किंगला लावली आणि तो तांब्या हातात घेतला आणि पाणी आणण्याकरिता चालला. तो पाणी आणायला जातो नाही कुठं, 4-6 पावलं चालला असेल तोपर्यंत कन्हैया आला महाराज. आणि आल्यानंतर त्यानं काय केलं, त्याच नवरदेवाचं रूप धारण केलं, तसंच हातात पाण्याचा लोटा घेतला आणि त्या नवरीच्या समोर आला. त्याला म्हणलं पाणी प्यायचं ना, घे पाणी. ती म्हणली लगेच कशी काय आले. तो म्हणलं मला सगळीकडचं पाणी कळतं, मला कळत नाही असं काय नाही म्हणे, भरपूर दे, मी पाणी घेऊ, पाणी प्यायचं काम कर म्हणले, बाकी बोल नकोस. ती पाणी पिली. त्याने परत गाडीत बसला, गाडी चालायला लागली. गाडी चालायला लागल्यानंतर त्याने महाराज आवाज आला गाडीचा, आणि तो जो पाणी आणायला गेला होता ओरिजिनल नवरा त्या नवरीचा, त्यानं आवाज ऐकला, मला गाडी कशी काय चालायला लागली. म्हणून पाहतो तर काय त्याच्यासारखाच उभे आणि गाडी अरे हा म्हणायचा बायको माझी, तो म्हणायचा बायको माझी, दोघांचं भांडण सुरू झालं महाराज बायकोवरून. असं दोघांचं भांडण जुंपलं आहे कुठं, ते यानं तिसरं रूप धारण केलं. तसंच उभे गाडीत बसला आणि गाडी घेऊन जाण्याकरिता अशा पद्धतीने निघाला. आता दोघं गाडीच्या मागे पडायला लागले, अरे बायको आमची कुठं घेऊन चालला. आता त्या बाईला चक्कर यायला लागली महाराज. आता काय करायचं, तिला 3 सारखे दिसायला लागले. ती म्हणायची यातला नवरा कोणता आहे माझा. ती म्हणे मला नाही जायचं माहेरी, मला घरी घेऊन चला. मग नंदराजाच्या समोर नेलं आणि नंदराजाच्या समोर सांगायला सुरुवात केली. तिनं त्याने हात जोडून विनंती केली, अहो हे तिघे सारखेच दिसतात, माझा ओरिजिनल नवरा कोणता याच्यातला मला ओळखू येत नाही, तुम्ही काहीतरी ओळख पट. नंदराजाने बारकाईनं पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं हे आपलंच कारस्थान आहे, याला कृष्ण कारस्थान म्हणायचं, हे कन्हैयानंच केलेली लीला आहे. मग काय करावं. तुम्हाला थांब, मी तुला सांगतो तुझा नवरा कोणता आहे ते. असं लांबलचक खड्डं खाणलं, 25 फुटाचं खोलंही तेवढंच घेतलं. आणि मला काय करायचं होतं महाराज, कुठं JCB लावायचं आहे. पण कन्हैयाची लीला आहे महाराज, ते एवढं मोठं खड्डं खाणलं. 3 जण उभे केले आणि उभं केल्यानंतर तिघांना सांगितलं, एका उडीत जो पलीकडच्या बाजूला जाईल बायको त्याची. तिघही पाहायला लागले महाराज, तयारच होतं उड्या मारायला 2 जण. तिसरा ओरिजिनल जो होता ना, तो खड्ड्याकडे पाहायचा, बायकोकडे पाहायचा. तो 3 वेळा खड्ड्याकडे पाहायचा, परत बायकोकडे पाहायचा. विचारतच गेला महाराज तो डिप्रेशनमध्ये. असे त्याने हात केले, गेली म्हणला आता कशाची बायको, अशी त्याची अवस्था झाली. मग काय करायचं, उड्या. तोपर्यंत ते 2 जण उड्या मारून पलीकडे गेले सुद्धा. हा एकटाच त्याने राहिला, असा सुकून बसला. आता काय करू. नंदबाबा त्याच्याजवळ गेले, म्हणले बायको तुझी आहे, मला उचल. मग ते कोण आहेत, ते मी माझं पाहून घेईन, मी तुझी बायको उचल पहिली. म्हणजे रानात गेला तरी खोड्या बंद नाहीत ना. सगळीकडे खोड्या महाराज. गोपिका जाण्याकरिता निघाल्या बाजाराला माठ घेऊन, की मग नाकाबंदी करायची. गोपिकाने काकुळते यायचं आणि विनंती करायची, हे जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला नंद लाला रे गोपाला, आनंद लाला रे गोपाला. निघूनी गेला गवळणी थाट, कृष्ण आडवू नको आमुची वाट. उशीर झाला कीर्तन लाला रे गोपाल. उशीर झाला कीर्तनाला, असू दे आता, जाऊ दे रे मला, असं त्यांनी गोपिकांनी म्हणावं. कन्हैयानं नाकाबंदी करावी. पण अशा अनेक प्रकारच्या लीला कन्हैया करतोय. सगळे गोपाळ वनात गेले, ते अनेक खेळ भगवंताबरोबर खेळले. खेळून खेळून सर्वजण त्यांनी दमले, पोटामध्ये भुकेचा डोम झाला. आणि आता त्यांनी महाराज काहीतरी खायला दे देवा असं म्हणले. भगवान त्यांनी खडकावर जाऊन अशा पद्धतीने उभा राहिला. पानांचं द्रोण तयार केलं, सगळ्यांचे शिदोरे एकत्र केल्या, त्याचा काला केला आणि सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं आणि स्वतःच्या हातानं
काला भरू लागला. महाराज भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. हरी अभिभ्रदवेनोम जठर पटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुरधो हासयन् नर्म विस्वै स्वर्गे लोके मिष्यति बुभुजे यज्ञ भुग्बाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला, सर्व गोपाळ संतुष्ट झाले. निळामणी अक्षराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद, सर्वांना ब्रह्मानंद प्राप्त झाला. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. आपण त्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत. हा काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनामध्ये देवभाच असतो. भक्तांची गरज आहे. कोण्या भक्तांबरोबर काला करतो भगवान? म्हणे सगळे संत त्याचे भक्त आहेत. ही संतवाडीच आहे महाराज अख्खी. हा आपण सर्वजण भाग्यवान आहोत. इथं प्रत्यक्ष संत महापुरुषांचा संघ या भूमीला झाला. त्यांच्या चरणस्पर्शाने पदस्पर्शाने पावन ही भूमी अशा पद्धतीने घडली. आणि आपण अविरतपणे त्यांनी भगवंताची सेवा या माध्यमातून या क्षेत्रात करतो आहोत. रेडे महाराज आपल्याजवळ त्यांनी आले. त्यांचं सामर्थ्य काय सांगावं? एका शब्दात सांगू का मी तुम्हाला? ज्यावेळेला रेडे महाराजांच्या मुखातून वेद बाहेर पडायला लागला ना, त्यावेळेला सभेमध्ये असणारे सगळे ब्राह्मण घरी पळू लागले. म्हणे ब्राह्मण घरी का पळायला लागले? त्याचं कारण त्यांनी महाराज एवढंच होतं, ते त्यांच्या पोथ्या आणण्याकरिता गेले. हां, कशाकरिता? त्यांच्या पोथ्या जे त्याच्यात श्लोक लिहिले आहेत ना, ते त्यांनी चुकीबरोबर दुरुस्ती करण्याकरिता घेऊन आले महाराज. एवढे अस्खलित वेद त्यांनी महाराज अस्खलित रूपानं रेडे महाराजांच्या मुखातून त्यांनी प्रगट होत होते. म्हणजे ज्ञानोबरायांच्या पोटामध्ये असणारा भावसमुद्र हा रेडे महाराजांनी त्यांनी एका घोटात, जसा अगस्ती महाराजांनी एका घोटात समुद्र पिऊन घेतला, तसं त्यांनी सगळा भाव अंतकरणामध्ये रेडे महाराजांच्या उतरला. आणि ते अखंड वेद त्यांनी बोलत राहिले. हेच ते स्थान आहे की जिथं त्यांनी वेद बोलणंही थांबलं आणि त्यांनी पण शरीर याच ठिकाणी शांत केलं. ज्ञानोबारांनी स्वतः समाधी दिली. असं दिव्य असणारं स्थान हे रेडेश्वरांचं स्थान आहे. आणि त्यांच्या सान्निध्यात आपण सर्वजण आहोत. आपण मोठे भाग्यवान आहोत महाराज. म्हणून सुंदर असणारी सेवा या ठिकाणी सर्वजण करता. अशी सेवा सर्वांच्या हाताने घडत राहावी. आणि अविरतपणे भगवंताचं चिंतन सर्वांना घडावं. यावर्षी त्यांनी संत पंढरीच्या माध्यमातून आणि पंढरपूरला जी शंकराचार्यांची रथयात्रा जाते तिची थांबण्याची व्यवस्था या मंडळाच्या माध्यमातून अशा पद्धतीने झाली होती. सर्वांचे धन्यवाद केले पाहिजे. सर्वांचे धन्यवाद करतो. काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनामध्ये देव उभा असतो. भक्तांची आवश्यकता आहे. कोण्या भक्तांबरोबर भगवान काला करतो? निक्या वैष्णवांबरोबर. निके वैष्णव कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? मला माहिती आहे. सांगू का? सांगू का? उशीर होईल बरं का. सांगू? हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. सुख सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. सुख सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाले सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम चांगली आहे. मला चांगलं बोलता आलं, त्यांचे धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहे. श्रद्धेनं सर्वांनी श्रवण केलं आहे. सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसून श्रद्धेनं श्रवण करत आहात. मी तुमच्यासमोर हातवारे करून आरडाओरडा करून त्यांनी बोललो, माझी पात्रता नसताना तरी पण मन मोठं करून तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. तुम्हा सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझ्या पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना नमस्कारतो. छोटे छोटे वारकरी त्यांनी उड्या मारतायत. फार त्यांनी तालात वाजवतायत, तालात गातायत, तालात उड्या त्यांनी मारतायत. त्यांचे पण अतिशय त्यांनी धन्यवाद केले पाहिजेत. सर्वांचे धन्यवाद करून थांबतो. आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. यानंतर जय विठ्ठल होईल. दहीहंडी त्यांनी फोडली जाईल. काल्याचे 2 अभंग होतील. दहीहंडी फोडली जाईल. समारोपाचा अभंग होईल. त्याच्यानंतर आरती होईल. मग सूचना होतील. त्याच्यानंतर आपण आपली जागा सोडायची आहे. 10 मिनिटात सगळं त्यांनी होऊ शकतं. 12:30ला आपला सगळा कार्यक्रम थांबेल. बरोबर? हे विठ्ठल जय जय विठ्ठल.